नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपले बरेच दिवसापूर्वी लेक्चर आले होते. त्याच्यानंतर आता चालू केलेत आपण परत एकदा. काही कारणास्तवमध्ये लेक्चर्स आपले स्टॉप झाले होते. तरी पण आपण ऑलरेडी मॅथ्सचा सिलेबस पूर्ण कव्हर केलेला आहे. आपले चॅप्टर्स बरेचसे मॅथ्सचे झालेले आहेत. सो कोणी बघितले नसतील तर तत्पूर्वी अगोदर मॅथ्सचे लेक्चर्स वगैरे आपले पूर्ण व्यवस्थित बघून घ्या. कारण आता इथून पुढे आपल्याला जे सोडवायचे ते आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवायचे, जे की तुमचे मार्च 2025 मध्ये झालेले असतील किंवा जुलै 2025 मध्ये झालेला असेल किंवा 24 मध्ये झालेले सगळे आपल्याला क्वेश्चन पेपर काय करायचे बघून घ्यायचे. ठीक आहे. सो ते कसे पेपर सोडवायचे, काय काय किती किती वेळ लागायला पाहिजे, तुम्हाला काय काय सोडवायचे, कुठपर्यंत सोडवायचे, या सगळ्यांबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, पेपरची तुम्हाला सराव प्रॅक्टिस जी पण असेल ती तुम्हाला करावी लागेल. कारण की प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पेपर किती वेळेत सुटणार आहे, ठीक आहे, किंवा क्वेश्चन्स कशा प्रकारचे विचारले जातात या सगळ्यांचं तुम्हाला आकलन होणार आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त हाच पेपर सोडवायचा नाही, तर तुम्हाला सरावासाठी अजून बरेचसे पेपर असतात बघा, तुम्हाला ते सुद्धा सॉल्व्ह करायचे, त्याला सुद्धा तुम्हाला बघायचं आहे आणि व्यवस्थित टाईम लावून तुम्हाला पेपर पूर्ण काय करायचं आहे, सोडवायचा आहे. ठीक आहे. सो आता जवळपास तुमची 10वीच्या एक्झामची डेट डिक्लेअर झालेली आहे. ठीक आहे. बरेचसे आता हॉल तिकीट पण येण्याच्या मार्गावर आहे, हॉल तिकीट पण येतील काही दिवसामध्ये लवकरच. सो बऱ्याच मुलांच्या मनामध्ये धाकधूक वगैरे असते की आता पेपर जवळ आले, कसे करायचं, काय करायचं. सो काही नाही, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर एकदम निवांत शांतपणे तुम्ही पेपर सोडू शकता. आणि विशेष म्हणजे गणित भाग 1चा पेपर हा 1.25 तासात किंवा 1.5 तासात, खूप झालं, या 1.5 तासामध्ये तुमचा मॅथ गणित भाग 1चा, ठीक आहे, पूर्ण पेपर तुमचा काय होईल, सॉल्व्ह करू शकता तुम्ही. कारण की हा सोपा पेपर असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, त्या इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो पेपर ॲक्च्युली असतो किती आपला, 2 तास, म्हणजेच 40 मार्कचा पेपर असतो आणि त्याला वेळ किती असतो बघा, 2 तास असतो. ठीक आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला 2025चा जो क्वेश्चन पेपर होता मार्च 2025चा आपल्याला तो बघायचा आहे. तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि लेक्चर्स वगैरे जे आहेत तुम्हाला ते बघायला म्हणजे सोपे जातील, शोधायची गरज पडणार नाही. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा काय काय सांगितलं, तर क्वेश्चन पेपरमध्ये सोडवायचं कसं आपल्याला, तर लक्षात ठेवा, क्वेश्चन पेपर आपल्याला सिरीजनी सोडवायचा आहे. म्हणजे प्रश्न पहिला जो आहे तो पहिलाच यायला पाहिजे, नंतर प्रश्न क्रमांक दुसरा यायला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण प्रश्न पहिला सोडवतो, नंतर आपल्याला चौथा कळतो, मग आपण प्रश्न चौथा सोडवतो, मग परत तिसरा सोडवतो, मग परत दुसरा, मग परत पहिला. सो असं नाही करायचं. क्वेश्चन पेपर सोडवतो वेळेस सिरीजनी सोडवायचे. म्हणजे पहिला प्रश्न सोडवताय तर प्रश्न पहिला सोडवा, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येत नसेल तर तेवढी जागा सोडून त्याच्या पुढे प्रश्न तिसरा सोडवा. ज्यावेळेस तुम्हाला आठवल त्यावेळेस तुम्ही परत वापस प्रश्न क्रमांक 2 कडे या, परत प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सोडवा. पण प्रश्न क्रमांक 3 मध्येच लिहायचा, परत 2 लिहायचा, परत 4 लिहायचा, असं करायचं नाही. क्लिअर आहे, सगळ्यांना कळत आहे. सो पहिली स्टेप काय आपली, की क्वेश्चन पेपर कसं सोडवणार आपण, तर क्वेश्चन पेपर आपण सोडवणार स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. सो स्टेप फर्स्ट काय असेल, की क्वेश्चन फर्स्ट तुम्ही सॉल्व्ह करा पूर्ण, येत नसेल तर तेवढा स्पेस सोडून द्या, म्हणजे तेवढी जागा सोडून द्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण कुठे जाणार, 2 कडे. ठीक आहे. तो येत असेल तर बघा, नाही तर त्याचा तेवढा स्पेस सोडून द्या. नंतर प्रश्न क्रमांक 3 कडे जा. असं करत करत तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे. लक्षात ठेवा, 2 तास जरी असेल तर गणित भाग 1चा पेपर खूप झाला 1.5 तासामध्ये पूर्ण होतो. ओके, याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तर आता काय काय आहे बघा त्याच्यामध्ये, तर तुम्हाला 40 गुण आहेत. 40 मध्ये पहिला प्रश्न जो आहे ते तुम्हाला काय करायचे, खाली पर्याय तुम्हाला दिलेले ते फक्त चूज करायचे. म्हणजे तुम्हाला फक्त ABCD जे पण असेल ते लिहायचं आणि त्याच्या पुढचा आन्सर फक्त लिहायचं. ओके. आता प्रश्न काय सांगितलं बघा, की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तुम्हाला सोडवावं तर सगळे लागतील, बरोबर आहे. दुसरी गोष्ट सांगितलं काय बघा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरले जातील. म्हणजे याचा अर्थ काय झालं बघा, की बरेच मुलं काय करतात बरं, की पहिला प्रश्न लिहितात आणि सगळ्याचे ए ऑप्शन लिहितात, परत दुसऱ्यामध्ये परत प्रश्न पहिलाच लिहितात, त्याच्यात बी करतात, परत प्रश्न तिसरा करतात, परत त्याच्यात सी करतात, परत प्रश्न चौथा करतात, परत त्याच्यात डी, म्हणजे पर्याय एकच असतो, बरोबर आहे. म्हणजे प्रश्न एकच आहे पण त्याचे पर्याय तुम्ही 4 वेळेस लिहिता. तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की असं जर तुम्ही केलं असेल तर जे तुम्ही पहिल्या प्रयत्नात जे पण तुम्ही MCQs लिहिले त्याचे पर्याय लिहिलेत तेच ग्राह्य धरले जातील. तुम्ही परत लिहिले तर ग्राह्य धरले जाणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हे जे पर्याय दिलेले आहेत हे जे आहेत हे व्यवस्थित लिहायचे. जर सुरुवातीला येत नसतील, आठवत नसतील तर सोडून द्या. पेपरच्या 10 मिनिटापूर्वी परत आठवा आणि मग लिहायचा प्रयत्न करा. पण अगोदर प्रयत्न करून जर चुकत असेल तर त्याला पर्याय दुसरा नाहीये की परत आपण लिहिणार, परत आपलं चुकणार,
परत आपण खाडाखोड करणार, बरोबर आहे. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा, काय की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. म्हणजे पहिल्याच पानावर तुम्ही सगळे खाडाखोड केली तर ते व्यवस्थित वाटेल का बरं? नाही. त्याच्यामुळे प्रश्न सोडवते वेळेस नीट व्यवस्थित सोडवायचा आहे आपल्याला. जर येत नसेल तर तेवढी जागा सोडून द्यायची आणि पुढे जायचं. ठीक आहे. सो चला आपण जाऊया आता प्रश्न क्रमांक पहिल्याकडे, 2025च्या क्वेश्चन पेपरकडे, गणित भाग 1चा. ठीक आहे. आता काय सांगितलंय बघा, की प्रश्न पहिल्यामध्ये सांगितलं की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. आता पहिल्या प्रश्नात काय सांगितलं बघा, या निश्चयकाची कोटी लिहा. आता कोटी म्हणजे काय बरं? तर सगळ्यात सिंपल आहे, याच्यामध्ये किती रो आणि किती कॉलम आहे. ठीक आहे, किती रो आणि किती कॉलम आहेत, म्हणजेच आडव्या ओळी आणि उभ्या ओळी किती आहेत. तर बघा, आडव्या ओळी 2 आहेत, उभ्या ओळी 2 आहेत. म्हणजे याचा अर्थ याची जी कोटी आहे ही किती आहे बरं? 2 आहे. लक्षात ठेवा, जेवढ्या आडव्या ओळी तेवढ्या उभ्या ओळी असतील तर किती आहेत त्या बघायच्या. 2 असतील तर 2 कोटी झाली. 3 उभ्या रेषा असतील आणि 3 आडव्या असतील. म्हणजे बघा, ही जी आहे ना बघा, ही 1 आहे, ही 2 आहे. आणि जर उभं बघितलं, ही 1 आहे आणि ही 2 आहे. सो याचा अर्थ याची कोटी किती होईल बरं? 2 होईल. सगळ्यात सोपं आहे का आलं? दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलं बघा, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे. आता वर्ग समीकरण आठवते का बघा? वर्ग समीकरण काय असतं बरं? तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर काय असतं? 0. बरोबर आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. तर तुम्ही बघा, याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण आहे का बघायचं असेल तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये उत्तर यायला पाहिजे. तर तुम्ही याला जर प्रयत्न केला तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये येईल का? चेक करा तुम्ही, नाही येणार. ठीक आहे. आता बघा, याने याला जर गुणलं, या एक्सनी याला गुणलं पहिल्याला तर काय येईल बरं? एक्सचा वर्ग येईल. या एक्सनी 5ला गुणलं तर काय येईल बघा? 5x येईल. आणि बरोबर किती आहे बघा? 2 आहे. त्या 2ला अलीकडे आणलं तर काय भेटेल बरं? एक्स स्क्वेअर प्लस 5x, त्याला अलीकडे आणलं तर -2 इक्वल टू 0 होईल. बरोबर आहे. सो हे बघा, या क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं दिसतंय, राईट. सो याचा ऑप्शन कोण असायला पाहिजे? बी असायला पाहिजे. लक्षात आलं? याचं पण बी आहे, याचं पण ऑप्शन बी आहे. का आलं का? काय सांगितलं? वर्ग समीकरण करायला सांगितलं होतं. सो हे त्याचं वर्ग समीकरण आहे. क्लिअर आहे. चला, सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यात काय सांगितलं बघा, की खालील अंकगणिती श्रेणीचे साधारण फरक काढा. आता साधारण फरक कसं काढतात बरं? T2 मधून T1 ला मायनस करायचं, T3 मधून T2 ला. बरोबर आहे. सगळ्यांना आठवतंय का बघा? सो हे T1 T2 T3 आहे. मग पहिला T1 किती आहे बरं? 4. T2 किती आहे बरं? 4. T3 पण किती आहे बरं? 4. मग मला सांगा, जर तुम्हाला सामायिक फरक काढायचा तर T2 मधून T1 मायनस करायचं, म्हणजे 4 मधून 4 तर किती राहील बरं? 0. T3 मधून T4 पण मायनस करा बघा, तर 4 मधून 4 गेलं तर परत किती राहील? 0. याचा अर्थ याचा सामायिक फरक किती आला? 0 आला. लक्षात येते? प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय सांगितलं बघा, की खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. तर लक्षात ठेवा, संभाव्यता कोणती असणार नाही हे सांगितलंय. तर ऑलरेडी आपण याची थेरी बघितली, मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं पण होतं बघा. जर कोणी लेक्चर बघितलं नसेल तर संभाव्यता बघा, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की संभाव्यतावर एक प्रश्न येतो आणि तो म्हणजे कोणता येतो, की कुठून कुठपर्यंत संभाव्यता असते किंवा कोण आहे किंवा कोण नाही ओळखा. बरोबर प्रश्न आला तसाच बघा. बरोबर की नाही? आपण जो सांगितला होता संभाव्यता चॅप्टरमध्ये तोच प्रश्न ॲज इट इज तसाच आलाय. सो काय सांगितलं होतं, की संभाव्यता ही 0 आणि 1च्या मध्ये असते. दुसरी गोष्ट, जर टक्केवारीमध्ये बघितलं तर टक्केवारीमध्ये कुठं असते बरं? 0 म्हणजे 0% जे पण असेल तुमचं तिथून कुठपर्यंत असते बरं? 100% असते. बरोबर आहे. सो 100% म्हणजे 15% येतं. याचा अर्थ 100%, 1 ते 100 मध्ये कुठं पण टक्केवारीमध्ये आन्सर असेल तर ही संभाव्यता आहे. दुसरी गोष्ट 0 आणि 1च्या मध्ये, मग 0 आणि 1च्या मध्ये काय असेल बरं? 0.1, 0.2, 0.3 असं कुठपर्यंत असेल? 0.9 पर्यंत. तर हे पण आहे. बरोबर आहे. आता इथे बघा, 2/3 म्हणजे 3 जर 2 ला भाग दिला तर भाग जाणार नाही. मग 0. किती होईल बरं? 20 होईल. आणि त्याला 3 ने भाग दिला तर 3 सका 18 म्हणजे याचं 0.6 येईल. तर ही पण संभाव्यता आहे. आता बघा, 15ला जर 10 ने भाग दिला तर भाग पहिल्यांदा दिला तर 10 × 10 होईल. बरोबर आहे. 5 उरतील, मग दशांश द्यावा लागेल आणि 10 5 50 होतील. बरोबर आहे. म्हणजे याचं 1.5 आलं. 1.5 म्हणजे त्यांनी काय सांगितलं? संभाव्यता 0 आणि 1 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. मग 1.5 1 पेक्षा कशी बरं जास्त आहे? याचा अर्थ ही संभाव्यता नसणार आहे. तर त्याचं ऑप्शन बी असेल. कळलं का? काय सांगितलं त्यांनी, की कोणती संभाव्यता असू शकणार नाही हे सांगायचंय. नाही म्हणजे काय? संभाव्यता 0 आणि 1च्या मध्ये पाहिजे आणि टक्केवारीमध्ये असेल तर 0 आणि 100च्या मध्ये पाहिजे. तर बघा, 100च्या मध्ये आहे. बरोबर आहे. 15% तर ही पण आहे. टक्केवारीमध्ये 0 आणि 15च्या मध्ये पाहिजे. हे सॉरी 100च्या. आणि संख्यामध्ये 0 आणि 1च्या मध्ये पाहिजे. तर बघा, ही संख्या आहे, ही संख्या आहे, ही संख्या आहे. ही 0 आणि 1च्या मध्ये, ही 0 आणि 1च्या मध्ये, पण ही 0 आणि 1च्या मध्ये नाही. त्याच्यामुळे आपण हा पर्याय वापरलाय. लक्षात येते? चला, कळलं? सो एवढे सोपे सोपे प्रश्न होते बघा, तुम्हाला 4 मार्कला विचारले होते. आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक
2 कडे 2 मध्ये पण तुम्हाला 4 प्रश्न दिले, चारही पण सोडवायचे. एक प्रश्न तुम्हाला एका मार्कला आहे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न काय सांगितला बघा की 2x अधिक y बरोबर 7 आहे. x अधिक 2y बरोबर 11 आहे. तर तुम्हाला विचारलं x अधिक y ची बेरीज किती आहे ते सांगा. सो हे कोणता प्रश्न आहे बरं? प्रश्न क्रमांक म्हणजे हे सॉरी कोणता धडा आहे बरं? तर हा 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आठवतंय सगळ्यांना? सो काय करतात बरं अशामध्ये तुम्हाला काय करायचं होतं बघा, इथं 2x बरोबर आहे, अधिक किती दिले बघा y बरोबर 7 आणि दुसरं काय दिले बघा x अधिक 2y बरोबर 11. तर आपण हे पण सांगितलं होतं बघा की पहिला x सोबतची संख्या y सोबत गेली दुसऱ्याच्या आणि पहिल्याच्या y सोबतची संख्या x सोबत आली तर काय करत असतात बरं, एकदा याची बेरीज करायची, एकदा याची काय करायची वजाबाकी. आठवते का सगळ्यांना? बघा सगळ्यांना सांगितलं होतं अशा प्रकारचे प्रश्न. सो काय येईल बघा 2x अधिक x किती होईल बरं? 3x. इथं y अधिक 2y किती होतील बरं? 3y. आणि 11 आणि 7 किती होतील बरं? 18. बरोबर. सो इथून जर तुम्ही 3 बाहेर काढलं तर इथे किती येईल बघा, x अधिक y बरोबर 18. सो 3 कॉमन काढले या दोघांमधून. बरोबर आहे. 3 याला गुणाकारामध्ये, इकडे गेला तर काय होईल बरं? भागाकारामध्ये जाईल. म्हणजे 18 भागिले किती होईल? 3. सो 3 नी जर 18 ला भाग दिला तर 3 एक 3, 3 सख 18. म्हणजे x अधिक y किती आलं? 18 आलं. हे सॉरी 6 आलं. लक्षात येते? सो याचा x अधिक y जे आलं ते किती आलं बरं? ते 6 आलं. चेक करा. प्रश्न क्रमांक फर्स्ट मधलं पहिलं, सॉरी प्रश्न क्रमांक 1 मधला बी मधला पहिला. ठीक आहे, लक्षात येते? एवढं लिहिलं तुम्हाला 1 मार्क भेटून जाईल. काय काय लिहायचं का आलं? समीकरण 1 समीकरण 2 त्या दोघांची बेरीज केल्यानंतर तिथून 3 कॉमन काढलं. हे असं बेरीजच का केली बरं? कारण तुम्हाला मी शिकवलं होतं. लक्षात ठेवा की एक सोबतची संख्या दुसऱ्या एक समीकरणाच्या y सोबत असेल, y सोबतची काय नाही म्हणजे काय 1 आहे तर त्याच्यासोबतची दुसऱ्याच्या 1 सोबत असेल तर अशा वेळेस एकदा त्यांची बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची, नंतर सोडवायचं. शिकवलं होतं. सो इथं तसंच करायचं. आता जर तुम्हाला सांगितलं असतं x वजा y काढा तर काय करावं लागलं असतं बरं? यांची वजाबाकी करायची. आय थिंक मला वाटतं बघा आवाज थोडासा गेला होता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता या लेक्चरमध्ये तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल. सो काय केलं होतं बघा, इथं आपण या दोघांची बेरीज केली होती. आय थिंक मला वाटतं इथं तुम्हाला हे दिसत पण नाही आहे. ठीक आहे. सो या दोघांची बघा बेरीज केली होती. बेरीज काय आली होती बघा, इथं 2x अधिक x किती आले होते? 3x. इथं किती आले होते बरं? 3y. आणि इथे किती आले होते? 18. बरोबर आहे. इथून 3 कॉमन काढून इथं x अधिक y बरोबर काय लिहिलं होतं बघा आपण? 18. सो x अधिक y बरोबर किती आलं होतं बघा? 18. 3 याला गुणाकारामध्ये, इकडे आलं तर भागाकारामध्ये, आणि 3 याला भाग दिला तर 3 सख किती आलं होतं? 18. बरोबर आहे. म्हणजे इथून x अधिक y ची व्हॅल्यू किती आली तुमची? 6 आली. क्लिअर आहे? ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्यानंतर जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती सांगितला बघा तुम्हाला? 2. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा की tn बरोबर 3n वजा 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा. मग पहिले पद काढायचे म्हणजे काय बरं? तर यांची व्हॅल्यू किती ठेवायची बरं? काय सांगितलं बघा? tn. लक्षात येतंय? tn बरोबर काय सांगितलं? 3n वजा 4 सांगितलंय. बरोबर आहे. tn बरोबर काय सांगितलं? 3n मायनस 4 सांगितलंय. तुम्हाला सांगितलं की या क्रमिकेचे पहिले पद काढा. पहिले पद म्हणजे काय बरं? तर यांची व्हॅल्यू तुम्हाला 1 ठेवायची. बरोबर आहे. सो इथे 1 ठेवा. काय होईल बरं? t1 बरोबर. इथं जर 1 ठेवलं तर 3 बरोबर आहे, गुणिले इथं 1 वजा 4 म्हणजे किती येईल बरं? इथं 3 वजा 4 म्हणजे किती येईल बरं? वजा 1 येईल. बरोबर आहे. याचा अर्थ याचं पहिलं पद काय? वजा 1. लक्षात येते? याचं पहिलं पद यायला पाहिजे वजा 1. क्लिअर आहे सगळ्यांना? कसं काढले का आलं सगळ्यांना? ठीक आहे. आता बघा याच्यासाठी तुम्हाला परत 1 मार्क असेल सगळं लिहायला. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलं? हा तर तोंडी प्रश्न आहे की GSTIN मध्ये किती एकूण अक्षरे असतात? बरोबर आहे. तर किती असतात बरं? सगळ्यांना माहिती आहे 15 अक्षरे असतात. बरोबर आहे. सो GSTIN मध्ये किती एकूण अक्षरे असतात बघा? अंक अक्षरे 15 असतात. त्याच्यानंतर बघा 4 मध्ये काय सांगितलंय की 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश यस लिहा. म्हणजे एक नाणी काय, हे 2 नाणी काय केली? एकाच वेळी फेकली. तर नमुना अवकाश काय येते बरं? एकाच वेळी फेकली तर सगळ्यांना माहिती आहे कसं येत असतं बरं? आता आपण हे रफ करू. ठीक आहे. सो कसं येईल बरं? नमुना अवकाश कसं येईल बरं? यस बरोबर 1 तर काय असतं बरं? छापा छापा. बरोबर आहे. छापा काटा किंवा काटा छापा किंवा काटा काटा. बरोबर आहे. आपण हे सगळं बघितलं होतं. सो असे किती येतील बरं नमुना अवकाश? 4 येतील. काय सांगितलंय? 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. नमुना अवकाश किती आलाय तुमचा? 4 आलाय. लक्षात येते सगळ्यांना? सो लिहिलं तर तुम्हाला पूर्ण 4 मार्क, हे 1 मार्क भेटेल. सॉरी.
त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिला प्रश्न काय सांगितलं बरं, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. आपल्याला काय करायचंय, खालीलपैकी फक्त 2च कृती करायच्या. याचा अर्थ याच्यामध्ये 3 दिलेले आहेत, आपल्याला 2 कंप्लीट करायच्या. ठीक आहे, मग पहिल्यात काय दिले बघा की एक समीकरण दिलंय x अधिक 2y बरोबर किती दिलंय 4. त्यांनी सांगितलं बघा की x ची किंमत -2 ठेवा. x ची किंमत किती ठेवा -2. तर तुम्हाला y किती भेटेल बघा, इथं x ची किंमत -2 ठेवा, इथं 2y तसंच बरोबर 4. हा -2 तिकडे गेला तर काय होईल बरं, +2 होईल. बरोबर आहे, हा -2 तिकडे गेला तर काय होईल +2. मग हे 4 आणि हे इकडे आलेले 2 किती झाले बरं 6. म्हणजे y ची किंमत किती येईल इथून 3 येईल. बरोबर आहे, 2 याला गुणाकारामध्ये इकडे गेला तर भागाकारामध्ये, इथं y ची किंमत किती येईल बघा तुमची 3 येईल. लक्षात येते. तसंच दुसऱ्या याच्यात काय सांगितलं बरं, आता y ची किंमत 1 ठेवा. मग y ची किंमत जर 1 ठेवली तर बघा समीकरण काय इथं x अधिक 2y बरोबर 4. सो x ची किंमत 1 जर ठेवली तर 1 अधिक 2y बरोबर काय येईल बरं 4. बरोबर आहे, सॉरी x ची नाही y ची किंमत 1 ठेवायची आपल्याला. y ची किंमत किती ठेवायची 1. सो y ची किंमत 1 ठेवली तर x अधिक बघा इथं 1 ठेवली तर 2 गुणिले किती येईल बरं 2. बरोबर आहे, हे 2 पलीकडे गेले तर काय होईल बरं 4 वजा 2 म्हणजे x ची किंमत किती येईल बरं इथून 2 येईल. बरोबर आहे, x ची किंमत किती येईल इथून 2. सो इथं x ची किंमत तुम्हाला 2 यायला पाहिजे. लक्षात येते. इथं त्यांनी काय सांगितलं बरं, x आणि y ची किंमत लिहा. तर x ची पहिल्यांदा किती दिली बघा -2 आणि y ची किती आली बरं 3. सो इथं हे येईल, इथं काय येईल बरं x ची 2 येईल आणि y ची किती येईल बरं इथं 1 येईल. ठीक आहे, सो हे एवढं लिहिलं तर तुम्हाला इथं खालीलपैकी 2 कृती करायच्यात, 4 मार्क आहेत. याचा अर्थ याला तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. लक्षात येते कसा प्रश्न सोडवायचा आहे, एकदम इझी आहे. त्याच्यामुळे मी अगोदरच म्हणलं होतं की तुमचा हा जो पेपर आहे हा खूप झाला 1.5 तासामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. क्लिअर आहे, ओके. चला प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधल्या दुसऱ्याकडे जाऊया. काय सांगितलं बरं, मी एक वर्ग समीकरण आहे माझे सामान्य रूप. आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय असते माहिती आहे सगळ्यांना, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हेच असतं का, चेक करा. दुसरं काय सांगितलं, माझी मुळे 5 व 12 आहेत. मग मूळ म्हटल्यावर त्याला आपण काय म्हणतो बरं अल्फा आणि काय म्हणतो अजून बघा बीटा. आठवते का सगळ्यांना 5 व 12 आहे. पुढे काय सांगितलं, माझ्या मुळांची बेरीज. बघा आता या दोघांची बेरीज केली तर किती येईल बरं 12 आणि 5 17. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, माझ्या मुळांचा गुणाकार. आता यांचा गुणाकार करायचा 12 आणि 5चा. सो 12 पंचे किती होतील 60. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं, माझे वर्ग समीकरण काढा. तर तुम्हाला आठवते का बघा, जर मूळ दिले तर वर्ग समीकरण काढायचा फॉर्म्युला काय, x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा त्याला गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा. आठवते का बघा सगळ्यांना. सो इथं काय येईल बरं x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती आलं बरं, इथं सांगितलं आपल्याला मुळांची बेरीज 17 अधिक अल्फा गुणिले बीटा किती आलं बरं 60. बरोबर आहे. सो इथे यायला पाहिजे तुमचं x वर्ग वजा 17x अधिक 60. सगळ्यांना क्लिअर आहे. सो माझे वर्ग समीकरण हे येईल, माझे नाही या गणिताचे. लक्षात येत आहे. सो हा पण प्रश्न क्रमांक 2 होता, याला सुद्धा तुम्हाला 2 मार्क आहेत जर तुम्ही असं व्यवस्थित लिहिलं तर. त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय सांगितलं बरं याच्यामध्ये, आता ऍक्च्युली आपल्याला 2च सोडवायचे होते पण आपण प्रॅक्टिससाठी सगळेच प्रश्न सोडवणार आहोत. लक्षात येते. सो याच्यात काय सांगितलं बघा तुम्हाला, याच्यात सांगितलंय की पुष्प मालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे, ठीक आहे, शेअर्स 4 रुपये अधिमूल्य घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता काय येईल बरं, बाजारभाव बरोबर काय असतं बरं दर्शनी किंमत अधिक काय असतं बरं सगळ्यांना माहिती आहे. इथं काय येईल बरं अधिमूल्य असतं. बरोबर आहे. सगळ्यांची प्रॅक्टिस झालेली आहे बघा, नसेल झाली तर अगोदर लेक्चर्स बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. सो दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. आता दर्शनी किंमत किती आहे 20 अधिक इथं कोण येईल बरं अधिमूल्य किती आहे 4 म्हणजे टोटल किती येईल बघा इथं 24 येईल. आता एकूण गुंतवणूक किती आहे बरं, एकूण गुंतवणूक आहे 24,000. आता बाजारभाव किती झाला बरं 20 रुपये दर्शनी किंमत अधिमूल्य 24. बरोबर आहे. सो बाजारभाव झाला 24. सो आता 24 ने याला भाग दिला तर किती येईल बरं 24,000 भागिले 24 तर 24 एक 24 म्हणजे किती यायला पाहिजे इथं 1000. लक्षात येतं. सो याला किती शेअर्स भेटतील बरं 1000 शेअर्स भेटतील. लक्षात येते. प्रश्न कसा सोडवायचा आहे याला सुद्धा तुम्हाला 2 मार्क्स आहेत. लक्षात ठेवा, हे सोडवलं हे सोडवलं हे सोडवलं आणि हे सोडवलं, याला 1/2 याला 1/2 याला 1/2 आणि याला 1/2. सो हे 1 मार्क होईल, हा 1 मार्क होईल. लक्षात येते. याला अर्धा मार्क आहे, याला अर्धा मार्क आहे, याला अर्धा मार्क आहे आणि याला अर्धा मार्क आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवायचे. क्लिअर आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिले बरं प्रश्न क्रमांक बी मध्ये, खालील कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. आता 4 सोडवायचे आणि 8 मार्कला आहेत. याचा अर्थ 2 मार्कला 1 प्रश्न आहे. लक्षात येते. 2 मार्कला काय 1 प्रश्न आहे. आता हे पण तुम्हाला सोडवायचे. सो
आता कसं येईल बघा, त्यांनी काय सांगितलं की खालील एक सामायिक समीकरण सोडवा. सगळ्यांना आठवतं एक सामायिक समीकरण कसं असतं? काय दिलं बघा पहिल्या याच्यात, x अधिक y बरोबर 3 आणि दुसऱ्यात काय दिले बरं, 3x वजा 2y बरोबर किती दिलं बरं, 4. तर याला समीकरण नंबर 1 म्हणू, याला समीकरण नंबर 2 म्हणू. त्यांनी काय सांगितलं बरं की एक सामायिक समीकरण सोडवायचंय. सगळ्यांना माहिती आहे कसं सोडवतो, एक तर y सारखं करतो नाहीतर x. मग आता इथं 2y, इथं 2y करण्यासाठी समीकरण 1 ला कितीने गुणावं लागेल बरं, समीकरण 1 ला ठीक आहे कितीने गुणावं लागेल, 2 ने गुणून. ठीक आहे, सो 2 ने जर गुणलं तर काय होईल बघा, इथं 2x अधिक 2y बरोबर किती होईल, 6. याला समीकरण नंबर 3 म्हणून. 2 ने गुणलं हे समीकरण आलं. आता मला सांगा बघा, इथं 2y, इथं पण 2y झालं बरोबर आहे. इथं अधिकचं चिन्ह, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. जे सारखे केले त्याचे चिन्ह जर वेगवेगळे असतील तर काय करतात बरं, वजाबाकी. बरोबर आहे. सो आपण इथं लिहूया काय, समीकरण ठीक आहे 2 व 3 ची वजाबाकी करू. काय करायची, त्यांची वजाबाकी. लक्षात येते का सगळ्यांना, समीकरण 2 व 3 ची वजाबाकी. आता बघा समीकरण 2 काय सांगतं की 3x वजा 2y बरोबर 4. सॉरी वजाबाकी नाही, इथं बेरीज करावं लागेल. चिन्ह वेगवेगळे असते तर बेरीज करतात हा, सॉरी इथं काय येईल, बेरीज. ठीक आहे, आता दुसरं काय येईल बघा, 2x अधिक 2y बरोबर 6. लक्षात येते. आता बेरीज जर केली, लक्षात ठेवा वजाबाकी केली त्याचे चिन्ह बदलतात, बेरीज केली त्याचे चिन्ह बदलत नाहीत. मग बेरीज केली तर काय येईल बघा, 3x आणि 2x किती होतील, 5x. इथं 2y आणि अधिक 2y हे कॅन्सल होतील. बरोबर आहे, बरोबर. इथं 6 आणि 4 किती होतील, 10. म्हणजे इथून x ची किंमत किती येईल बरं, 10 भागिले 5 म्हणजेच किती येईल, इथून x ची किंमत 2. लक्षात येते, x ची किंमत 2 आली. आता ही समीकरण 1 मध्ये ठेवा नाही तर 2 मध्ये ठेवा. तर आपण काय करूया, इथं ठेवूया समीकरण 1 मध्ये, समीकरण 1 मध्ये ठीक आहे x बरोबर किती ठेवू, 2. मग आता बघा समीकरण 1 काय सांगतं बरं, तर x अधिक y बरोबर किती दिले आपल्याला, 3. सो x ची किंमत 2 ठेवा, 2 अधिक y बरोबर 3. सो y बरोबर किती येईल बरं, 3 वजा 2 म्हणजे y ची किंमत किती येईल, 1. लक्षात येतं. सो y ची किंमत तुमची 1 यायला पाहिजे. आता ही x ची किंमत आणि y ची किंमत परत या समीकरणात ठेवून बघा, तुम्हाला त्याचं उत्तर 3 भेटतं का, दुसऱ्यामध्ये ठेवा त्याचं उत्तर 4 भेटतं का. जर भेटत असेल तर बरोबर आहे, नाही तर समजायचं चुकलं. लक्षात येते. सो परत एकदा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना, कसे क्वेश्चन सोडवतोय तो. चला ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलं की खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचे. आता सगळ्यांना माहिती आहे अवयव पद्धतीने कसे सोडवतो, बरोबर. सो याला अवयव पद्धतीने सोडूया. काय दिले बघा, यम वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. याला आपण काय कशाने सोडवायला सांगितलं, आपल्याला सांगितलंय वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, हे सगळ्यांनी लिहून घेतलं, पॉज करा आणि लिहून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. आता बघा वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं तर कसं सोडवतात बरं, याच्यासोबत जो नंबर असेल याचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा. बरोबर आहे, केला बघा. याच्यासोबत काही नाही म्हणजे 1 आहे, 1 चा आणि 13 चा गुणाकार केला. इथं यम वर्ग असेल तर याच्यासोबत यम वर्ग लिहा, एक्स वर्ग असेल तर एक्स वर्ग लिहा, वाय वर्ग असेल तर वाय वर्ग लिहायचं. क्लिअर आहे. आता काय करायचं, अशा दोन संख्या बघायच्या ज्यांचा गुणाकार 13 येईल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल बरं, 14. लक्षात येते, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल, 14. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत बरं ज्यांचा गुणाकार 13 येईल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल, +14. किती यायला पाहिजे, +14 यायला पाहिजे. लक्षात येते. सो कोण आहे बरं, 13 आणि 1. बघा 13 गुणिले 1 करा 13 येईल, 13 आणि 1 करा 14 येईल. बरोबर. आणि याच्यासोबत कोण आहे बरं, इथं यम आहे, तर याच्यासोबत पण यम लिहा. लक्षात येते. मग अवयव पद्धत सगळ्यांना माहिती आहे. अगोदर बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर पाहिजे, कारण की आपण पेपर सोडवतोय तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे असं कन्सिडर करून आपण सोडवतोय, तरी मी तुम्हाला सांगतोय कसं सोडवतात. ठीक आहे. सो आता काय करायचं बघा, पहिल्यांदा यम वर्ग तसाच ठेवायचा. त्याच्यानंतर काय करायचं, हे +14 आहे त्याच्या जागी ह्या दोन संख्या लिहायच्या. कोण कोण बरं, 13m आणि 1m. आणि लास्टला जी संख्या दिली ती लिहून काढायची. लास्टला कोण दिली बरं आपल्याला, 13 दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या दोघांमधून m कॉमन काढा, जे पण कॉमन निघेल ते कॉमन काढायचं. ठीक आहे. आणि आता याच्यामधून कॉमन काही निघणार नाही. लक्षात येते का, कॉमन काढणं म्हणजे काय, सारख्या संख्या काढणं. तर मग काय करायचं, लक्षात ठेवा इकडं जो आला तोच इकडल्या ब्रॅकेटमध्ये यायला पाहिजे. मग 1 काढू आपण इथून, तर m अधिक इथं पण किती येईल, 13 येईल. बघा इथं हा m राहील, इथं हा 13 राहील. मग इकडे m अधिक 13 आहे, इकडे m अधिक 13 आहे. सो इथून काय करू आपण, m अधिक 13 बाहेर काढू. मग इथं काय राहील बरं, m अधिक इकडे काय राहील बरं 1 बरोबर 0. राईट. सो इथून m अधिक 13
इथं काय येईल बघा, यम अधिक 13 बरोबर 0 येईल आणि इथं यम अधिक 1 बरोबर 0 येईल. सो हे +13 इकडे गेले तर काय होतील बरं, -13 आणि हा +1 इकडे गेला तर काय होईल बरं, -1. लक्षात येतं. सो यम बरोबर -13 आणि यम बरोबर -1 हे तुमचे दोन मूळ भेटतील. लक्षात आलं. अवयव पद्धतीने सांगितलं होतं, सगळ्यांना आठवते का बघा अवयव पद्धत कशी करत असतात, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा, त्याचे फॅक्टर्स पाडायचे, काय येतात बघायचे. सो ते झालं तुमची अवयव पद्धत. क्लिअर आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. ऍक्च्युली आपल्याला किती सोडवायचे, त्याच्यातले 4 प्रश्न सोडवायचे, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये बी मध्ये आपल्याला 4 सोडवायचे, आपण 2 सोडवले. आता याच्यात काय सांगितलं बघा, की खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. कितवे पद काढायचे बघा, 19वे. सगळ्यांना आठवतं की हा कशाचा चॅप्टर, म्हणजे कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बरं, हा अंकगणिती श्रेणीचा प्रश्न आहे, बरोबर आहे. सो 19वे पद काढायचे तर पहिल्यांदा काय लागेल बरं, पहिल्यांदा तुम्हाला लागेल ए किती आहे बरं याच्यामध्ये 7, नंतर लागेल डी म्हणजे काय बरं, यांचा सामायिक फरक, बरोबर आहे. सो डी कसा काढणार बरं, 13 मधून 7 वजा करावे लागतील, बरोबर आहे. सो किती राहतील बरं, 5 राहतील. लक्षात येत आहे. तसंच तुम्ही काय करू शकता, 19 मधून 13 वजा करा, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करा, 25 मधून 19 वजा करा, ठीक आहे. सो इथं आय थिंक सॉरी मला वाटतं इथं 6 राहतील, 5 नाही, इथं किती राहतील 6, ठीक आहे. सो 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13, बरोबर आहे. 19 मधून 13 वजा करा, 25 मधून 19 वजा करा, 6 राहतील. आता 19व पद काढायचंय, तर पद काढायला सूत्र काय बरं, TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D, बरोबर आहे. त्याच्यामध्ये किमती ठेवा, T19. सो इथं ए म्हणजे पहिलं पद अधिक N किती बघा, 19 वजा 1 गुणिले डी किती आहे बघा आपल्याकडे 6. सो इथं किती येईल बरं, 7 अधिक 19 मधून 1 गेला तर किती राहील 18, त्याला गुणिले किती येईल बरं इथं 6, यांचा गुणाकार करा, किती येईल बघा, sin 8 48, बरोबर आहे. 7 4, 6 1 6 4 10. सो 108 अधिक 7 करावं लागेल, म्हणजे T19 जे आलं तुमचं ते किती आलं बरं, T19 जे आलं बघा 108 आणि 2 110 आणि 5 म्हणजे 115 यायला पाहिजे. लक्षात येते. सो याचं 19व पद किती आहे बघा, 115. आपण काय केलं, पहिलं पद काढलं, त्यांचा सामायिक फरक काढला, सूत्र लिहिलं TNचं आणि त्याच्यामध्ये किमती ठेवून दिल्या. लक्षात येते. सूत्र काढलं, तुम्हाला 1 मार्क इथपर्यंत भेटल, त्याच्या किमती वगैरे ठेवल्या, अर्धा मार्क आणि उत्तर अर्धा मार्क, असे टोटल तुम्हाला 2 मार्क भेटतील. आता बघा प्रश्न क्रमांक 4 काय सांगतोय. 4 मध्ये काय दिले बघा, की एक शेअर 2000 रुपये बाजारभावात विकला, त्यासाठी त्या दलालीला 0.5% द्यावी लागली असेल, तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती. आता बघा, त्याला 2000 रुपये बाजारभाव विकला त्याने एक शेअर, ठीक आहे. त्याच्यावर त्याने दलाली किती दिली बरं, 0.5%. कुणावर दिली, त्या 2000वर. मग कसं काढणार बरं, 2000 भागिले 100 गुणिले किती द्यावं लागेल बरं, 0.5, बरोबर आहे. सो हे 2 शून्य, हे 2 शून्य कट करा, इथून एक शून्य इकडे द्या, तर किती होईल बरं, 2 गुणिले 5 येईल, म्हणजे इथे किती आलं बरं 10, बरोबर आहे. सो 2 गुणिले 5 म्हणजे इथे किती आलं 10. त्यांनी काय सांगितलं बघा, एका शेअर 2000 रुपये बाजारभावाने विकला, यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल, तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती. आता बघा, त्याला विकतेवेळेस त्याने कितीला विकला बरं, 2000ला, पण त्याच्यात त्याला किती रुपये म्हणजे दलाली द्यावी लागली बरं, 10 रुपये, बरोबर आहे. सो आपल्याला काय करावं लागेल बरं, इथं लिहावं लागेल एकूण मिळालेली रक्कम, एकूण मिळालेली रक्कम बरोबर काय लिहावं लागेल बरं, आपल्याला बरोबर लिहावं लागेल बघा, बाजारभाव वजा दलाली, बरोबर आहे. बाजारभाव वजा काय लिहावं लागेल आपल्याला, दलाली. बाजारभाव किती आहे बरं, 2000, दलाली किती आली बरं, 10 रुपये, म्हणजे हे किती रुपयाला पडला, 1990 रुपयाला. लक्षात येते का, काय काय केलंय बघा. त्यांनी सांगितलं 2000 रुपयावर दलाली गेली, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, 2000वर दलाली गेली तर किती गेली ही काढावं लागेल, आणि मग त्याच्यानुसार आपल्याला वजा तेवढे करावे लागतील. लक्षात येते. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 काय दिले बरं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ, ठीक आहे, व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे, त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे, त्यांचा मध्य. तर मध्य काढायचं तुम्हाला सगळ्याला सूत्र माहिती आहे बघा, काय असतं बरं, समेशन FI XI भागिले काय असतं बरं, N म्हणजे काय, जी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे ती किती आहे, त्याला डिवाइड बाय N, बरोबर आहे. सो किती दिली आहे बघा, हे 10 आणि 10 20, बरोबर आहे. याच्यातले 10 यांची बेरीज करा बघा, हे 8 8 आणि 8 16, बरोबर आहे. 16 आणि 4 20, हातचे आले 2, बरोबर आहे. 1 2 3 आणि 2 5, म्हणजे किती आलं बरं, हे 50,
बरोबर आहे. सो एन किती आलं तुमचं 50 आलं. तुमचं समेशन एफ आय एक्स आय आलं, यांची बेरीज किती येते बघा 0 0 0 8 आणि 2 10 ला 0 हाचा आला 1 9 1 10 10 आणि 4 14 बरोबर आहे. 14 आणि 6 20 20 आणि हे 30 म्हणजे इथं 300 आलं. लक्षात येतंय. सो समेशन एफ आय एक्स आय किती आलं बरं 300 आणि हे किती आलं बरं 50. सो इथं जर 0 कट केला 5 ने भाग दिला तर 6 बरोबर आहे. म्हणजे याचा जो मध्य आला तुमचा तो किती आला बरं 6 आला. लक्षात येते काय केलंय एकदम सोपं होतं. तुम्हाला चार्ट दिलाय, एफ आय दिलंय, एफ आय एक्स आय दिलंय, सगळं दिलंय. फक्त सूत्र ठेवायचं होतं, मध्य काढायचं आणि मध्य काढायचं सूत्र काय बरं समेशन एफ आय एक्स आय भागिले एन. एन म्हणजे काय जी विद्यार्थी संख्या फ्रिक्वेन्सी दिली ते वारंवारता म्हणतो आपण त्या सगळ्यांची बेरीज. सो आपण ती लिहून काढली. लक्षात येते एकदम सोपा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. आता बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 4च सोडवायचे होते, मी तरी तुम्हाला 5ही पण दाखवली. तसं आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलं बघा एक कृती पूर्ण करायची. आपल्याला किती कृत्या पूर्ण करायच्या बरं एकच करायची, पण आपण दोन्ही पण ट्राय करू. ठीक आहे. सो पहिला प्रश्न काय दिलाय बघा की माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 120 रुपये बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनीला दिला व गुंतवणुकीवरील परतव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर आपल्याला त्याच्यावरून कृती पूर्ण करायची आहे. बघा दर्शनी किंमत किती आहे आपल्याकडे 100, शेअर्सची संख्या किती आहे बरं 300, त्याच्यानंतर शेअर्सचा बाजारभाव किती आहे बरं 120. आता आपल्याला काय करायचं बघा याच्यावरून दिलेले जे आपल्याला कृत्या आहेत ते पूर्ण करायच्या. काय सांगितलं बघा इथं शेअर्सचा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. आता शेअर्सचा बाजारभाव किती आहे बघा 120, शेअर्सची संख्या किती आहे बघा 300 बरोबर आहे. सो हे शून्य तसेच आणि 12 36 आलं का 3000 हे सॉरी 36,000 चेक करा. पुढे काय सांगितलं बघा दर्शनी किंमत गुणिले लाभांश दर. आता बघा दर्शनी किंमत किती आहे बघा 100 आणि लाभांश दर किती सांगितला बरं त्यांनी 60% बरोबर आहे. सो इथं 0 0 कट करा, इथं 0 0 कट करा म्हणजे 7 उत्तर येऊन जाईल. लक्षात येते का. पुढे काय सांगितलं बघा एकूण लाभांश. एकूण लाभांश किती करावं लागेल बरं 300 गुणिले 7 सो 7 तरी किती करावं लागेल 21 बरोबर आहे. सो 2100 रुपये. पुढे काय सांगितलं बघा परतव्याचा दर. आता परतव्याचा दर किती असेल तर इथं तुम्हाला सोडवावं लागेल. बघा हे 0 0 कट करा, इथून हे 2 0 कट करा बरोबर आहे. म्हणजे इथे किती आहे बघा 2100 भागिले खाली किती आहे बघा 36,000 गुणिले इथं किती आहे बघा 100. सो हे 0 2 कट करा इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथून एक 0 कट करा. बघा असेल का पलीकडले 2 0 इकडल्या 2 0 सोबत कट होतील, वरचा एक 0 खालच्या एक 0 सोबत कट होईल. वरती 210 आलं, खाली 36 आलं. आता भाग जात असेल तर द्या, नाही तर तुम्ही छोट्या संख्येने भाग दिला तरी पण चालतो. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल बघा आपण 9 देऊया किंवा तुम्ही 6 पण देऊ शकता. तर खाली किती येईल बघा 6 6 36 बरोबर आहे. वरती किती येईल बघा 6 18 बरोबर आहे. 6 18 आणि उरले किती बघा 3 उरले तिथं 21 आहेत ना, तर 6 18 19 20 21 3 उरले 30 झाले. सो 6 पंचे 30 आणि 6 याला भाग दिला तर परत किती होईल बघा 6 पंचे 30 दशांश 5 उरतील परत 50 होतील परत 6 7 42 6 8 48 सो 5.8% यायला पाहिजे. लक्षात येते. सो हे जे शेवटचा बॉक्स आहे याच्यामध्ये 5.8% यायला पाहिजे. लक्षात आलं. कृती काय काय केली बघा सगळं दिलं होतं आपल्याला, फक्त त्याच्यामध्ये ठेवायचं होतं आणि सोडवायचं होतं, बाकी काहीच नाही. आता बऱ्याच मुलांना वाटत असेल थोडंसं फास्ट होतंय, तर बघा आपल्याला बोर्डचा पेपर सोडवायचा आहे आणि कमी वेळेत सोडवायचा आहे. आता आपल्याला सगळं अगोदरच येते असं कन्सिडर करून गृहीत धरून आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतोय. ठीक आहे. तुम्हाला येते असं ऑलरेडी मी कन्सिडर केलंय सगळं बाकीचं, त्याच्यानुसार आपण काय करतोय प्रश्नपत्रिका सोडवतोय. जर कुणाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन पेपर थोडासा स्लो स्पीडनी पूर्ण डिटेलमध्ये शिकूया. मग काय होईल मग 2 तासाचा पेपर 3 तासामध्ये संपेल. ठीक आहे. तर असं न व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण थोडंसं फास्ट घेतोय. क्लिअर आहे. चला पुढच्या याच्यात काय सांगितलं बघा अंकाची पुनरावृत्ती न करता 2 3 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या बरोबर आहे. केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढायची आपल्याला. विषम संख्या बरोबर आहे. आता बघा त्यांनी काय लिहिलं 23 लिहिलं, त्याच्यानंतर 25 लिहिलं, त्याच्यानंतर किती लिहिलं बघा 32 बरोबर आहे. 23 पण लिहिलंय बघा, 25 पण लिहिलंय, 32 पण लिहिलंय, त्याच्यानंतर इथे किती यायला पाहिजे बरं 35 यायला पाहिजे बरोबर आहे. चेक करा हे 2 आहे 3 आहे आणि 5 आहे, याच्यापासून 2 अंकी संख्या बनवायच्या. तर ह्या ऑलरेडी आपल्याला दिल्यात 23 25 32. कसं काढलं बघा हे 23 घ्या, नंतर हे 35 घ्या बरोबर आहे, किंवा 25 घ्या, त्याच्यानंतर 32 घ्या, नंतर किती यायला पाहिजे इथं 35 यायला पाहिजे, त्याच्यानंतर 53 आणि नंतर किती यायला पाहिजे 52. आता त्यांनी काय सांगितलं याच्यात विषम संख्या किती मिळणार आहे. ह्या टोटल किती झाल्या बरं 1 2 3 4 5 आणि 6 ह्या टोटल 6 झाल्या. विषम संख्या कोण कोण भेटेल बघा 23 25 32 ही विषम संख्या नाहीये, पण
35 ही विषम संख्या आहे आणि 52 आहे का नाही, म्हणजे टोटल एन ऑफ ए किती आला बघा 4, 1 2 3 आणि 4. लक्षात ठेवा इथं बॉक्स दिलाय म्हणजे एकच संख्या असेल असं नाही, मे बी तिथं 2 असू शकतात, 3 असू शकतात. तर खाली बघायचं इथं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी किती यायला पाहिजे 4, तर बघा 4 आल्या का. आता सूत्र काय असतं बरं, पीए बरोबर बरोबर आहे, सूत्र काय असतं बघा, पीए बरोबर वरती काय आला पाहिजे एन ए भागिले एन एस. बघा ही सूत्र लिहिलं तर तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पीए बरोबर एन ए भागिले एन एस, तर एन ए किती आलं बरं 4, सो 4 भागिले 6. याला भाग द्या, तर भाग दिला तर कितीचा जाईल बरं 2चा, बे दोन्ही 4 बेत्रिक 6, म्हणजे याचा अर्थ इथे किती उत्तर यायला पाहिजे 2 भागिले 3. इथं किती यायला पाहिजे बघा 4 भागिले 6. लक्षात येते. सो हे टोटल तुम्हाला असं कॅल्क्युलेट करायचं होतं. लक्षात ठेवा याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच सोडवायची होती, 3 मार्कला प्रश्न होता, आपण दोन्ही पण सोडवले. सोपा होता एकदम प्रश्न, क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक बी, क्वेश्चन नंबर 3 मधला बी कडे जाऊया. याच्यात काय सांगितलं, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे. आपल्याला 2च सोडवायचे, याच्यामधले कुठले पण आपण तिन्ही पण ट्राय करू. आता 6 मार्कला दिले, 6 मार्कला दिले याचा अर्थ 2 सोडवायचे म्हणजे 3 मार्कला एक प्रश्न आहे. क्लिअर आहे. ओके, चला पहिल्या याच्यात काय सांगितलं बरं, की खालील एक सामायिक समीकरणाचे क्रेमसच्या म्हणजे क्रेमसच्या रूल्सनी किंवा क्रेमसच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं सोडवायचंय. आता सगळ्यांना आठवतंय क्रेमस रूल कसा काढतात बघा. सो आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा जे गणित दिले ते लिहायचं. 4x अधिक 3y बरोबर 18, त्याच्यानंतर 3x वजा 2y बरोबर 5. तर आपल्याला काय करायचं बघा, हे 2 समीकरण जे दिलेत याच्यावरून पहिल्यांदा आपल्याला ए बी सीच्या किमती लिहायच्या, a1 b1 c1 a2 b2 c2. तर पहिल्या समीकरणाला a1 b1 c1 म्हणा. सो a1 ची किंमत किती येईल बघा पहिल्या याच्यामध्ये, सो a1 ची किंमत यायला पाहिजे 4, b1 ची किंमत यायला पाहिजे 3 आणि c1 ची किंमत किती यायला पाहिजे 18. दुसऱ्यामध्ये बघा a2 ची किंमत यायला पाहिजे 3, b2 ची किंमत यायला पाहिजे -2 आणि c2 ची किंमत यायला पाहिजे 5. पहिल्यांदा लिहून घेतलं आपण, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, क्रेमस रूलनी त्याला सोडवायचंय. तर सगळ्यांना माहिती आहे कसं सोडवतात बरं. पहिल्यांदा काढतात डी. आता डी काढण्यासाठी काय सूत्र आहे बघा, a1 बरोबर आहे b1 a2 b2. मग इथं किमती ठेवा बघा, a1 किती आहे 4, b1 किती आहे बघा 3, a2 किती आहे 3 आणि b2 किती आहे -2. बरोबर आहे. याला कसं सोडवतात बरं, तिरपा गुणाकार करून, सगळ्यांना माहिती आहे. सो 4 गुणिले -2, इथं काय करायचं बघा 4 गुणिले -2 वजा इथे काय करावं लागेल बघा 3 गुणिले 3 किती येईल बरं इथं 9. सो इथं 4 दोन्ही 8 वजा 9 म्हणजे इथं किती येईल बरं -17. लक्षात येते. सो याला म्हणतात तर डी. डी किती आला तुमचा -17. सगळ्यांना आठवतो डी कसा काढतात. त्याच्यानंतर काढतात बघा डी एक्स. आठवते का बघा क्रॅमस पद्धतीने डी एक्स कसा काढतात. सो डी एक्स कसा काढतात, एक्स वाल्या संख्या डिलीट करायच्या आणि त्याच्या जागी कोण ठेवायचं बरं c1 आणि c2 ठेवायचे. बरोबर आहे. एक्स सोबत बघा, एक्स सोबत कोण कोण आहे a1 आणि a2 त्याला डिलीट करा, त्याच्या जागी कोण ठेवा c1 आणि c2 त्या ठेवल्या. b1 आणि b2 तसंच ठेवायचा 3 वजा 2. आता परत याचा तिरपा गुणाकार करा बघा, तर 18 दोन्ही किती होतील 36 आणि 5 त्रिक किती होतील बघा इथं 15. बरोबर आहे. डायरेक्ट लिहिलं मी बघा, किंवा तुम्हाला कळत नसेल तर एक स्टेप एक्स्ट्रा लिहूया आपण इथं. काय येईल बरं 18 गुणिले -2 मध्ये -5 गुणिले 3. बरोबर आहे. सो 18 दोन्ही किती होतील इथं 36 आणि 5 त्रिक किती होतील इथं 15. सो यांची जर बेरीज केली तर 6 आणि 5 किती होतील बघा इथं 11, हाताला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. सो -51 येईल. चेक करा. त्याच्यानंतर काढायचं कोण बरं डी वाय. डी वाय साठी काय सूत्र असेल बरं, तर डी वाय साठी असतं बघा वाय सोबतच्या संख्या, वाय सोबतच्या कोण आहे बघा b1 आणि b2 त्याला डिलीट करा, म्हणजे इथं a1 आणि a2 तसंच ठेवा आणि त्याच्या जागी c1 आणि कोण ठेवा c2. बघा काय केलं, a1 आणि a2 डिलीट केलं, त्याच्या जागी आपण काय केलं c1 आणि c2 सॉरी dx काढायचं असेल तर a1 आणि a2 डिलीट केलं, तिथं c1 आणि c2 ठेवलं. dy काढायचं असेल तर b1 आणि b2 डिलीट करा, तिथं c1 आणि c2 ठेवा. आता यांचा गुणाकार करा बघा. सो काय येईल 4 गुणिले 5, पहिल्यांदा यांचा तिरपा गुणाकार मग यांचा, तो 18 गुणिले 3. सो इथे किती येईल 54. बरोबर आहे. किंवा आपण इथं लिहूया. आता किती होईल बरे 4 पंचे 20 वजा 18 त्रिक किती होतील 54. ठीक आहे. सो 20 मधून जर तुम्ही 54 वजा केले तर किती राहतील बरं इथं वजा 24. ठीक आहे. सॉरी 34. 24 कसं काय येईल वजा 34 येईल ना इथं. बरोबर आहे. सो वजा 34 येईल. मग बघा तुमच्याकडे डी आलं, dx आलं आणि dy आलं. मग आपण काय काढतो बरं, डी आलं, dx आलं आणि dy. तर डी आलं तुमच्याकडे
dx आलं आणि dy आलं, बरोबर आहे. d आलं तुमच्याकडे -17, dx आलं तुमच्याकडे -51 आणि dy आलं तुमच्याकडे -34. चेक करा dx dy आणि d, बरोबर आहे. सो आता तुम्हाला काढायचं बघा x कसं काढतात बरं, dx भागिले d आणि y कसं काढतात बरं, dy भागिले d. सो dx किती येईल बघा, -51 भागिले -17. सो हे मायनस मायनस कट झालं, 17 तरी किती होतील 51. इथे काय येईल बघा, -34 भागिले -17. इथं पण मायनस मायनस कट झालं, 17 दोन्ही किती येतील 34. म्हणजे याचा अर्थ इथून x ची किंमत 3 येईल आणि y ची किंमत किती येईल बघा 2. चेक करा बरोबर आहे का. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाला सोडवायचं होतं. लक्षात येते का बघा सगळ्यांना. क्रॅमर्स रूलने आपण कसं सोडवलंय त्याला. क्रॅमर्स रूलने अगोदर d काढलं, dx काढलं, नंतर dy काढलं. लक्षात ठेवा इथं dx आणि dy चं सूत्र लिहा, मी लिहिलं नाही. dx चं सूत्र काय असायला पाहिजे बरं, c1 c2 आणि b1 b2 असायला पाहिजे. आणि dy चं काय असायला पाहिजे बघा, a1 a2 आणि c1 c2. चेक करा सूत्र बरोबर आहे का. ठीक आहे. सो हे सूत्र यायला पाहिजे, सूत्र इथं लिहायचे. आपण लिहिले नाही पण तुम्ही लिहा. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. पॉज करून लिहायचं तर लिहून घ्या, कुणाला डाऊट वगैरे असेल तर याला पण पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, या प्रश्नाला पण. त्याच्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. याच्यामध्ये सांगितलं बघा की सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. म्हणजे याला आपल्याला सूत्राचा उपयोग करून सोडवायचे. सूत्र काय बघा, हे गणित काय बघा, x वर्ग वजा 2x वजा 3. सो याला सोडूया आपण. x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. सो सूत्र काय असतं बरं, आठवते का सगळ्यांना, माहिती आहे का बघा. x बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळात b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सगळ्यांना माहिती आहे का सूत्र हे असतं बघा. सो इथून तुम्हाला अगोदर a ची किंमत लिहावं लागेल. a ची किंमत 1 येईल, बरोबर आहे. b ची किंमत किती येईल बरं, -2 आणि c ची किंमत किती येईल बरं, -3. चेक करा. आता इथं ठेवा बघा x बरोबर, आता इथं किती आहे बघा मायनस, b पण किती आहे बघा -2 प्लस मायनस वर्गमुळात. आता b चा वर्ग म्हणजे -2 त्याचा वर्ग मायनस, इथं काय आला पाहिजे बरं 4ac. सो 4 गुणिले 1 गुणिले c ची किंमत किती आहे -3 भागिले किती यायला पाहिजे 2a. a ची किंमत किती आहे 1. आता याला जर सोडवलं तर काय येईल बघा, हे मायनस मायनस प्लस 2 होऊन जातील. इथं प्लस मायनस वर्गमुळात. आता बघा मायनस जरी असेल तर त्याचा वर्ग काय असतो प्लस असतो. आणि इथं बघा 4 त्रिक किती होतील 12 आणि मायनस मायनस काय होतील बरं +12 भागिले खाली किती येईल बरं 2. चेक करा. याला जर सोडवलं तर x बरोबर किती येईल बघा 2 प्लस मायनस वर्गमुळात किती येईल इथं 16, त्याला भागिले किती येईल बघा इथं 2 येईल. चेक करा बरोबर आहे का. ठीक आहे. सो 12 आणि 4 16. आता या 16ला बाहेर काढलं तर काय येईल बरं इथून 4 बाहेर, बरोबर आहे, कारण की 16 कोणाचा वर्ग आहे 4चा, बरोबर आहे. सो काय होईल बरं, एकदा 2 अधिक 4 भागिले 2 करावं लागेल किंवा 2 वजा 4 भागिले 2 करावं लागेल. सो इथं काय येईल बघा 6 भागिले 2. सो याला जर भाग दिला तर किती येईल इथं 3 येईल आणि याच्यातून याला वजा केलं तर वजा 2 भागिले 2 येईल, म्हणजेच किती येईल बरं वजा 1 येईल. सो इथून एक तुम्हाला x ची किंमत ही भेटेल, एक तुम्हाला x ची किंमत ही भेटेल. तुम्हाला आता या प्रश्नपत्रिकेवरून काय लक्षात आलं बरं, तर तुम्हाला ही गोष्ट कळली असेल बघा की एक सामायिक समीकरण आपण सोडवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरण सोडवायची होती. तर पहिल्या सराव संचवर एक प्रश्न होता, त्याच्यानंतर क्रॅमर्स रूलवर एक प्रश्न आहे आणि पुढे तुम्हाला ग्राफवर पण एक प्रश्न आहे. याचा अर्थ तिन्ही पण सराव संचवर एक एक प्रश्न आहे पहिल्या धड्यातल्या. ठीक आहे. तुम्हाला दुसऱ्या धड्यावर काय लक्षात आलं बरं, तर तुम्हाला अवयव पद्धतीने सोडवायचं होतं, तुम्हाला त्याचं सूत्र वापरून सोडवायचं होतं, बरोबर आहे. याचा अर्थ या 2 सराव संचवर 2 प्रश्न आलेत, बरोबर आहे, लक्षात येते. सो प्रश्न कशावर कसे विचारतात हे पण आपल्याला कळायला पाहिजे. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा की 3 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आपल्याला. ठीक आहे. पुढे काय सांगितलं बघा, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. आता त्या समितीमध्ये काय पाहिजे बरं, कमीत कमी एक मुलगी असणे आणि समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल, त्यांची आपल्याला संभाव्यता काढावं लागेल की कोण कोण येते, बरोबर आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, 3 मुले व 2 मुली आहेत. तर 3 मुले आहेत म्हणजे काय बरं, तर समजा आपण लिहूया इथं मुलांना काय म्हणतात बरं बॉय. सो आपण म्हणू बघा B1 B2 आणि B3. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलींना काय म्हणतात बघा गर्ल्स. सो G1 आणि G2 ह्या 2 मुली, म्हणजे टोटल तुमच्याकडे किती जण आहेत बरं 5 जण आहेत. लक्षात येते बघा 3 मुले व 2 मुली. आता यांची आपल्याला जर जोड्या बनवायच्या असतील दोघांच्या,
त्यांनी काय सांगितलं, यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची. मग आता दोघांची एक समिती बनवायची तर काय होईल बरं, हा जो मुलगा आहे पहिला B1, ठीक आहे, हा कुणाकुणासोबत जाईल बरं, हा B2 सोबत जाऊ शकतो, किंवा हा B1 कुणासोबत जाईल बरं, B3 सोबत पण जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही. किंवा अजून काय होईल बरं, हा B1 जो मुलगा आहे हा कुणासोबत जाईल बरं, या G1 फर्स्ट म्हणजे फर्स्ट गर्ल सोबत जाईल, किंवा B1 हा कुणासोबत जाईल बघा, G2 सोबत जाईल, बरोबर आहे. सिमिलरली आता दुसरं काय सांगितलं बरं, आता B2, मग B2 कुणासोबत जाईल बघा. आता तुम्ही लगेच नाही म्हणायचं सर B2 B1 सोबत जाईल. आता B1 B2 सोबत गेला काय, B2 B1 सोबत गेला काय, एकच अर्थ आहे, बरोबर आहे. हा नंबर असते तर मग वेगळा अर्थ येईल. नंबर असतील तर म्हणजे काय, समजा तुम्ही 23 लिहिलं आणि तुम्ही 32 लिहिलं तर यांचा अर्थ वेगळा आहे. इथं नंबर नाही, इथं कोण आहे, नाव आहेत. तर नावांची कमिटी सेम असते, आदला बदल जरी केली तर कमिटी तीच होईल. सो B2 B1 नाही लिहायचं. आता B2 कुणासोबत जाऊ शकतो बघा, B3 सोबत, बरोबर आहे. तेव्हा B2 अजून कुणासोबत जाईल बरं, G1 सोबत, आणि B2 अजून कुणासोबत जाईल बरं, G2 सोबत. लक्षात येते. तसंच आता B3 कुणासोबत जाईल बरं, G1 सोबत जाऊ शकते, बरोबर आहे, फर्स्ट गर्ल सोबत, किंवा हा सेकंड गर्ल सोबत पण जाऊ शकतो. किंवा अजून काय बरं, तर अजून हे आहे की त्या मुली दोघी एकमेकांसोबत कमिटी बनवू शकतात, बरोबर आहे. म्हणजे G1 आणि G2 या दोघांची पण एक कमिटी बनवल. लक्षात येते का. पहिल्यांदा काय केलं, हा फर्स्ट बॉय या चौघांसोबत कमिटी बनवली त्याने, किंवा हा सेकंड आहे तर याच्यासोबत नाही बनवणार कारण की ऑलरेडी बनवली, तर हा या तिघांसोबत बनवू शकतो. त्याच्यानंतर हा या दोघांसोबत नाही बनवणार कारण की अगोदर बनवली, या तिघांसोबत बनवल. तसंच मग G1 काय होईल बरं, G1 मग G2 सोबत कमिटी बनवू शकते, बरोबर आहे. G1 यांच्यासोबत नाही बनवणार का, कारण G1 ऑलरेडी बनवली. तर किती आले बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, म्हणजे टोटल ज्या संभाव्यता आहेत तुमच्या येण्याच्या त्या टोटल किती आल्या बरं, 10. म्हणजे NS किती आलं तुमचं, 10 आलं. लक्षात येते. आता त्यांनी काय सांगितलं की समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. आपल्याला घटना काय लिहायची बघा, घटना A लिहायची की समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. मग मला सांगा कमीत कमी एक मुलगी असण्याची समिती कोण कोण आहे बरं, तर पहिल्यांदा आहे बघा B1 G1 सोबत, किंवा B1 G2 सोबत, कारण की एक मुलगी आहे बघा, B1 सोबत एक मुलगी आहे, B1 सोबत दुसरी पण मुलगी आहे, बरोबर आहे. किंवा अजून काय येईल बरं, B2 G1 सोबत येईल, किंवा B2 कुणासोबत येईल बरं, G2 सोबत येईल, बरोबर आहे. किंवा B3 G1 सोबत येईल, किंवा B3 कुणासोबत येईल बरं, G2 सोबत येईल. तर तुम्हाला टोटल एवढ्या समित्या बनतील. किती आहे बरं ही, तर टोटल आहे तुमचे 6. लक्षात येते. पुढे काय येईल बरं, आता त्याची संभाव्यता काढायची. मग संभाव्यता किती येईल बरं, मग संभाव्यता काढण्याचं सूत्र काय बघा, PA बरोबर काय घ्यावं लागेल, इथं आपल्याला लिहावं लागेल कॅपिटल A. सो N ऑफ A भागिले काय लिहावं लागेल बरं, N ऑफ S. तर N ऑफ A किती आहे, 6, N ऑफ S किती आहे, 10. N ऑफ S म्हणजे काय, टोटल तुमचे किती आलेत, नंबर ऑफ त्याच्यामध्ये एलिमेंट किती आले, ठीक आहे. सो याला 2नी भाग दिला तर 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10, म्हणजे 3 भागिले 5 ही संभाव्यता येईल. लक्षात येते. पुढे काय सांगितलं बघा की समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. कमीत कमी म्हणजे अजून इथं कोण येईल, अजून इथं कमीत कमी म्हणजे 2 मुली पण येऊ शकतात ना इथं. म्हणजे याचा अर्थ काय झालं, इथं आपल्याला थोडंसं बदलावं लागेल. कमीत कमी एक मुलगी म्हणजे 2 मुली पण येऊ शकतात, म्हणजे इथं G1 आणि G2 पण येतील, बरोबर आहे. म्हणजे टोटल किती येतील तुमचे 7. सो इथं 7 भागिले किती येईल, 10 येईल. लक्षात येते. तर 7 भागिले 10 यायला पाहिजे. लक्षात येते का, का बरं लक्षात आलं, कारण त्यांनी कमीत कमी सांगितलं एक मुलगी. 2 मुली पण चालतील ना, मग आपल्याला कमीत कमी एक मुलगी पाहिजे, 2 पण चालतील. सो 7 भागिले 10 येईल. आता पुढच्या याच्यात काय सांगितलं की समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. आता बघा हा जर सोडला तर एक मुलगा एक मुलगीच दिसतात सगळे, बरोबर आहे. सो घटना B काय सांगते बघा, घटना एक मिनिट, घटना B काय सांगते बरं, समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. म्हणजे काय येईल बरं, B1 G1 येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर B2 G2 येईल, त्याच्यानंतर B1 G2 येईल, त्याच्यानंतर B2 G1 आणि B2 G2 येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर B3 G1 येईल आणि B3 G2 येईल. म्हणजे टोटल किती येतील बरं तुमचे, N ऑफ B किती येईल बरं तुमचा, टोटल 6 येईल. मग तुम्हाला संभाव्यता काढायला सांगितली. सो संभाव्यतेचं काय लिहावं लागेल, B च्या घटना किती आहेत त्या आणि टोटल तुमच्याकडे घटना किती आहेत त्या, बरोबर आहे. सो B च्या घटना आहेत 6, टोटल घटना आहेत 10.
सो किती यायला पाहिजे बरं 3/5. लक्षात येते. सो एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का. आपण 3 मुले व 2 मुली यांची आपण बरोबर कमिटी बनवली का. 1 2 3 4. त्याच्यानंतर हा या चौघांसोबत जाईल बरोबर आहे. B2 B3 सोबत जाईल, B2 G1 सोबत जाईल, B2 G2 सोबत जाईल. त्याच्यानंतर B3 G1 G2 सोबत जाईल, त्याच्यानंतर G1 आणि G2 येईल. ठीक आहे, चेक करा तुम्ही एकदा. मे बी काही रॉंग वगैरे असेल तर तुम्ही मला सांगू शकता. लक्षात येते, संभाव्यता आली सगळ्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे, चौथ्या. आता चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यांच्यावरून किमतीचे मध्यक काढा. आपल्याला इथं काय काढायचं बघा, इथं काढायचं आपल्याला मध्यक. आता तुम्हाला माहित असेल बघा मध्यकचं सूत्र काय असतं सगळ्यांना बरोबर आहे. सो मध्यक जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र बघा सगळ्यांना माहित असेल बरोबर आहे. सो त्याचं सूत्र काय असतं बघा, इथं असतं त्याचं जे पण तुमचं H वगैरे असेल ते बरोबर आहे, किंवा L आपण म्हणतो त्याला, अधिक इथं असतं बघा N/2 बरोबर आहे. चेक करा बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस इथं असतं बघा CF भागिले असतं N आणि त्याला गुणिले काय असतं बघा H. चेक करा, हे सूत्र असतं का N/2 मायनस CF गुणिले H भागिले N. आता बघा तुमच्याकडं अजून एक इथे चार्ट बनवावा लागेल बरोबर आहे. CF काढण्यासाठी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये बरोबर आहे, वारंवारता. सो कशी काढतात बरं, तर पहिल्यांदा काय करत असतो आपण, ही संख्या तशीच लिहित असतो 140, नंतर त्याच्यात 100 ऍड करतो तर किती होईल बरं 240 बरोबर आहे. त्याच्यानंतर परत त्याच्यात 80 ऍड करतो तर किती होईल बघा 320. चेक करा. त्याच्यानंतर परत त्याच्यात 7 ऍड केले तर 300 किती होतील 80, आणि त्याच्यात परत 20 ऍड केले तर किती होतील बरं 400 बरोबर आहे. सो हा जो असतो हा तुमचा N असतो. म्हणजे N किती आहे तुमचा बघा, N आहे तुमचा 400 बरोबर आहे. सो N तुमचा किती आला बघा 400 आला. आता CF कोणतं असतं बरं, तर तुम्हाला माहिती आहे त्याला भागिले 2 करायचंय बरोबर आहे. N भागिले 2 केलं म्हणजे 400 भागिले 2 केलं तर किती येईल बरं 200. सो त्याच्या अगोदरचे आपल्याला घ्यायचं असतं. सो 200च्या अगोदरचं CF कोण असेल बरं मग 140. तो हे तुमचं असेल CF. त्याच्या खालच्या याच्यातला हा जो असतो हा तुमचा कोण असतो बरं, हा जो आपल्याला घ्यायचा असतो बरोबर आहे. CF आहे, हा वस्तूची संख्या आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याला H आणि L लागणार आहे. L म्हणजे काय, त्याची लोअर संख्या. सो हे तुमचं असेल 20 बरोबर आहे. लक्षात येते का, चेक करा एकदा बरोबर आहे का. सूत्र वगैरे कुठं चुकलंय का काही, एकदा आपण सूत्र बघून घेऊ कुठं जर राहिलं असेल काही तर बरोबर आहे. हां, सो इथं N म्हणजेच हे लक्षात ठेवा, मी N लिहिले काय आणि इथं F लिहिले काय. ठीक आहे, इथं काय लिहितात F, आणि हे जे आहे तुमचं हे कोण आहे F आहे. मग आता याच्यामध्ये किमती ठेवा बघा. L म्हणजे किती आहे बरं तुमच्याकडं 20 अधिक N भागिले 2 किती आलं बरं 200 वजा CF किती आलं बरं तुमच्याकडं 140 भागिले F किती आहे बरं 100 गुणिले H म्हणजे काय, यांच्यातला सामायिक फरक. कितीचा फरक आहे बघा 20 चा बरोबर आहे. सो गुणिले किती येईल इथं 20. आता याला जर सोडवलं तुम्ही तर किती यायला पाहिजे बघा, याला जर सोडवलं तर हे 20 तसंच बरोबर आहे. त्याच्यानंतर अधिक याला जर सोडवलं तर 200 मधून जर 140 केले तर 60 राहतील बरोबर आहे. त्याला भागिले किती आहे बघा 100, याला गुणिले किती आहे बघा 120. तर इथून हे शून्य कट करा बरोबर आहे, इथून हे शून्य करा. ठीक आहे, चेक करा एकदा कुठं राहिले का. 120 नाही इथं, 120 नाही इथं, सॉरी इथं 20 आहे. आपण 120 लिहिलं तेच म्हणलं, असं कसं काय व्हायला लागलंय. सो इथं 20. सो हे शून्य कट करा, हे शून्य कट करा. ठीक आहे, सो इथं येईल 20 आणि अधिक इथं किती राहील 6 आणि इथं 2, तर 6 2 12 म्हणजे किती येईल बघा 32. लक्षात येते. सो तुमचं उत्तर यायला पाहिजे 32, म्हणजे मध्यक जे आहे ते 32 आहे. CF का आलं ना कसं लिहितात, CF कसं लिहितात बरं, N भागिले 2 करायचं, जी सम आली सगळी त्याला भागिले 2, जे पण आन्सर येईल ते CF मध्ये त्याच्या अगोदरचं बघायचं. मग बघा 200च्या अगोदर 240 आहे का नाही, 200च्या अगोदर कोण आहे 140, मग ते तुमचं CF असेल. त्याच्या खालच्या लाईन मधला जो नंबर ऑफ संख्या दिली त्याला आपण F म्हणतो, ते तुमचं F असेल. आणि Fच्या रेंज मधला खालचे जे नंबर असेल तो तुमचा कोण असेल L असेल. सो L आहे. H म्हणजे काय, यांच्यातला फरक बघा 20 चा फरक आहे सगळ्यांमध्ये. सो H तुमचं 20 येईल. लक्षात येते. सो त्याचा आन्सर यायला पाहिजे 32. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे, 8 मार्कला आहेत. याचा अर्थ 4 मार्कला एक प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ आता इथून हे लक्षात आलं असेल की प्रश्न जे आहेत ते कसे आहेत बरं, प्रश्न मोठे आहेत, कारण 4 मार्कला दिलेला आहे. बघा ना, आता आपण जर हा सोडवला तर
तर बघा हे कसे कसे क्वेश्चन्स होते, बरोबर आहे. तसं याचं जर बघितलं आपण तर 4 मार्क लायक आहे. एकदा मी काय करतो याचं पण चेक करून घेतो बघा, याची जी संभाव्यता आली जर बरोबर असेल तर, नाही तर आपल्याला चेक करायला. मी एकदा याची चेक करून घेतो संभाव्यता बरोबर आहे का आपली. ठीक आहे, तसं तर बरोबर यायला पाहिजे. हां, चेक केलं, बरोबर आहे. ठीक आहे, सो काही प्रॉब्लेम नाही. हां, आता याचं बघूया. खालीलपैकी 2 उपप्रश्न सोडवायचे. काय सांगितलं बरं याच्यामध्ये, की एक तुम्हाला वर्ग समीकरण दिले, याचे मूळ वास्तव व समान असतील तर यमची किंमत काढा. मग बघा, मूळ जर वास्तव व समान असतील तर तुम्हाला माहिती आहे का काय सूत्र असतं बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर काय असतं 0. सगळ्यांना आठवते का बघा, वास्तव व समान असेल तर. मग मला सांगा बी म्हणजे कोण असतं बरं, एक सोबतचा जो पार्ट आहे तो, म्हणजे याचा अर्थ बी जे आहे ते किती आहे बरं तुमचं, बी आहे तुमचं 2 कंसामध्ये m वजा 12, बरोबर आहे. ए म्हणजे काय, जे स्क्वेअर सोबतचा पार्ट असेल तो म्हणजे किती आहे बरं, m वजा 12. आणि सी जो आहे, सी म्हणजे काय कॉन्स्टंट, तो किती आहे तुमच्याकडे बघा 2, बरोबर आहे. सो पहिल्यांदा लिहिलं बी, ए आणि सी म्हणजे एबीसीच्या किमती लिहिल्या. आता त्या फक्त सूत्रामध्ये टाकायच्या. काय दिलं बरं, बी स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ 2 कंसामध्ये m अधिक वजा 12 याच्या कंसाचा वर्ग, बरोबर आहे, वजा 4ac सो 4 गुणिले m वजा 12 गुणिले सी, सी किती आहे बरं 2. लक्षात येत आहे, याची किंमत किती असायला पाहिजे 0. चेक करा. आता याला सोडवलं जर तर 2चा वर्ग किती येईल बरं, इथं 4, इथं ए वजा बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर काय येईल बरं, यमचा वर्ग वजा 2ab, बरोबर आहे. तर 12 दोन्ही 24 गुणिले m अधिक बी वर्ग म्हणजे 144. चेक करा, वजा. आता 4ने याला गुणलं तर 4 गुणिले m किती होतील बघा, किंवा 4 दोन्ही इथं काय करा 8, ठीक आहे, किंवा याला गुणाकार करा. अगोदर 4 दोन्ही किती होतील बघा, इथं 4 गुणिले m किती होईल 4m. त्याच्यानंतर 12 गुणिले 4 सो किती होईल बरं इथं 48, आणि त्याला गुणिले किती आहे बरं 2 बरोबर 0. चेक करा. आता परत 4ने गुणायचं तर तुम्ही इथे 4ने गुणू शकता, किंवा आपण बघूया की काही कॉमन वगैरे निघतं का. तर बघा हे 4 कंसामध्ये m वर्ग वजा 24m अधिक 144, बरोबर आहे, वजा. आता इथं बघा 2 गुणलं तर 4 दोन्ही किती होतील 8, बरोबर आहे, वजा. याला जर गुणलं तर किती होईल बघा. आता हे बघा हे कंसामध्ये बाहेर वजा आहे. सो इथे किती होईल 8 दोन्ही 16, बरोबर आहे. 8 दोन्ही किती होतील 16, हातचा आला 1, 4 दोन्ही 8 आणि 9. चेक करा, बरोबर 0. लक्षात येते. आता याला अजून जर सोडवलं तर काय होईल बरं. आता बरेच जण काय करतात, याला 4ने गुणतात वगैरे, तसं सोडवतात. तसं सोडवलं तरी चालतं, नाही तर काय करा, इथून 4 कॉमन काढा. मी काय करतो 4 कॉमन काढतो. चेक करा, तुम्हाला कळेल का बघा. 4 कॉमन काढलं तर मी काय केलं, इथून 4 बाहेर काढलं. आता तसंच काय करू, इथून आणि इथून पण 4 बाहेर काढू. मला सांगा इथून 4 बाहेर काढलं तर इथे किती राहील बरं, वजा कंसामध्ये किती राहील बघा 2, आणि त्याच्यासोबत किती राहील बघा m. आता इथून 4 बाहेर काढायचं असेल, 4 कसं बाहेर काढतात का आलं ना, इथून 4 बाहेर काढायचं असेल तर याला कितीनी 4चा भाग जातो, 2चा जातो, सो 2m येईल. आता तसं याला 4नी कितीचा भाग जाईल बरं, 4 दोन्ही 8, बरोबर आहे, सॉरी 4 दोन्ही 8, किती उरल इथं 1, इकडे गेला तर 16, सो 4 चोक 16, सो तुमचं असं येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून याला सोडवलं तर काय होईल बघा, 4 याला गुणाकारामध्ये, इकडे गेला तर भागाकारामध्ये, आणि इकडे किती आपल्याकडे 0 तर 0 होऊन जाईल. म्हणजे इथे किती राहील बघा, m वर्ग वजा 24m अधिक 144. याला वजाने गुणलं तर काय होईल बघा, वजा 2m, आणि वजा वजा इथं अधिक 24 बरोबर काय होईल 0. चेक करा. आता बघा हे m वर्ग तसंच ठेवा, वजा. आता बघा हे 24m आणि 2m किती होतील बरं, 26m होतील, बरोबर आहे. इथं किती होतील बघा 26m. त्याच्यानंतर काय बघा 144 आणि हे 24 किती होतील बघा, हे 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 168. चेक करा. सो m वर्ग वजा 26m अधिक 168. आता हे आलं वर्ग समीकरण. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, m ची किंमत काढायची. आता हे वर्ग समीकरण आलं, मग या वर्ग समीकरणाला तुम्हाला सोडवता येईल सगळ्यांना. कसं सोडवायचं माहिती आहे, सो वर्ग समीकरणाने तुम्ही याला सोडवा. आय होप तुम्हाला सगळ्यांना येऊन जाईल. सूत्र माहिती आहे सगळ्यांना, सूत्रांनी सोडवा, नाही तर कशाने पण सोडवा. मायनस बी प्लस मायनस वर्गमूळ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2e. सो याला सगळ्यांनी तुम्ही ट्राय करा, आय होप तुम्हाला येऊन जाईल. आता अर्ध्यापेक्षा मी सोडून दिले जास्त, तुम्हाला हे एवढं येऊन जाईल ना, तेवढं तुम्ही ट्राय करा. काय सांगितलं का आलं ना, की वास्तव समान असतील याचा अर्थ बी वर्ग वजा 4ac बरोबर काय आला पाहिजे 0. त्याच्यात किमती ठेवल्या, त्याला कॅल्क्युलेट केलं, इतकं आलं. इथून अजून परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आले, सो सूत्र वापरायचे, त्याच्यात किमती ठेवायच्या, त्याच्यावरून एमच्या किमती काढायच्या. प्रश्न 4 मार्कला आहे, लक्षात येते. सो 4 मार्कला असल्यामुळं प्रश्नांची म्हणजे कॅल्क्युलेशन्स पार्ट जे आहेत ते पण कसे असतील, मोठे असतील. क्लिअर आहे सगळ्यांना.
ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 उपप्रश्न सोडवायचे, याचा अर्थ याच्यामध्ये 3 उपप्रश्न असतील. सो आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. याच्यात काय सांगितलं बरं बघा, की एका शेतकऱ्याने 1000 रुपये व त्यावरील 140 रुपये व्याजाची 12 हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले. ठीक आहे, प्रत्येक हप्त्याच्या आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्याची रक्कम किती? तर हा कोणाचा चॅप्टर आहे? गणिताचा. अरे गणिताचाच लेक्चर चालू आहे तर गणिताचा चॅप्टर असेल ना. ठीक आहे, सो हा क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मधला आहे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन जो आहे तो अंकगणिती श्रेणी या चॅप्टर मधला आहे, बरोबर आहे. सो असा प्रश्न आहे पण बघा तुमच्या याच्यामध्ये अंकगणिती श्रेणीचे उपयोजन त्याच्यामध्ये सेम असंच आहे, फक्त थोडंसं बदलून. आता मला सांगा, शेतकऱ्याने 1000 रुपये घेतले, त्याच्यावर 140 रुपये काय केलं त्यांनी? व्याजाची परतफेड केली, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ एकूण रक्कम किती घेतली बरं शेतकऱ्याने? एकूण रक्कम किती होईल बरं मग? 1000 रुपये अधिक 140 म्हणजे एकूण रक्कम किती झाली बरं? 1140 रुपये. म्हणजे याचा अर्थ त्याने 1140 रुपये घेतलेत असं झालं, कारण की 140 रुपये त्याला काय करावं लागलं? त्याचं व्याज द्यावं लागलं ना, म्हणजे टोटल त्याला एवढे रुपये द्यावे लागेल. आता त्याचे हप्ते किती झाले बरं? 1140 रुपयाचे 12 हप्ते, म्हणजे याचा अर्थ यांची किंमत किती आली बघा? 12, बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बघा, प्रत्येक हप्त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी, म्हणजे प्रत्येक वेळेस कमी दिले, म्हणजे याचा अर्थ डी किती झाले बरं? -10, कारण की प्रत्येक हप्ता काय केला त्यांनी? 10 रुपयाने कमी देत गेला. पुढे काय सांगितलं, तर पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती? पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम म्हणजे काय? ए, आणि तुम्हाला काय काढायचंय? टी 12 काढायचंय, लक्षात येते. सो ए कसं काढणार बरं? तर सूत्र वापरा. एकूण रक्कम तुम्हाला किती दिली आहे? 1140 दिली आहे, बरोबर आहे. सो एस एनचं सूत्र वापरावं लागेल, बरोबर आहे. का बरं? कारण की तुम्हाला काय करायचं इथं? एकूण रक्कम दिलेली आहे, बरोबर आहे. त्याच्या हप्त्यामध्ये काय केलं त्यांनी? डिव्हिजन केले. सो किती येईल बरं? n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. मग आता किती होईल बरं? एस एन म्हणजे सगळी टोटल रक्कम किती आहे बरं? 1140. n किती आहे बघा? 12 भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n किती आहे तुमच्याकडं? वजा 10, सॉरी डी वजा 10 आहे. n तुमच्याकडे 12 आहे, 12 वजा 1 किती होतील इथं बघा? 12 वजा 1 आणि याला गुणाकारामध्ये -10. चेक करा. सो इथे येईल बघा 1140, इथे येईल 6, कारण की 2नी जर 12ला भाग दिला तर कंसामध्ये येईल बघा 2a, त्याच्यानंतर 12 मधून 1 गेलात किती होईल बघा इथं? 11, आणि 11 गुणिले -10 केलं तर मायनस किती येईल बघा? 110, बरोबर आहे. 12 मधून 1 गेला तर 11 राहतील, 11 गुणिले 10 केलं तर -110. आता याला जर परत गुणाकारामध्ये इकडे आणलं तर भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 1140 भागिले 6, बरोबर. इथे किती येईल बरं? 2a वजा 110. आता बघा 6 याला भाग दिला तर 6 1 6, 5 उरतील, 54 झाले, बरोबर आहे. आणि sin 9 किती होतील? 54, बरोबर आहे. चेक करा इथं. आणि 2a वजा 110. आता ते वजा 110 इकडे आले तर काय होतील बरं? अधिक 110. सो 190 अधिक 110 बरोबर 2a. सो 0 शिला 0, 9 1 10 शिला 0, हातचा आला 1 आणि 1 2 आणि 1 3. सो 2a, म्हणजे याचा अर्थ a ची किंमत किती येईल बरं? 150, बरोबर आहे. 150 येईल, कारण की हा गुणाकारामध्ये इकडे आला तर भागाकारामध्ये. सो 150 येईल, म्हणजे a ची किंमत 150 आली, याचा अर्थ त्याचा पहिला हप्ता किती आहे बरं? 150 रुपये. सो इथं लिहू शकता पहिला हप्ता. ठीक आहे, हे सगळं लिहायचं असतं तर मार्क भेटतात. 150 रुपये. आता पुढे काय सांगितलं बरं? शेवटच्या हप्त्यातील रक्कम. शेवटचा म्हणजे काय बरं? 12वा हप्ता, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कितवा हप्ता काढायचा आहे? T12, T12वा. मग त्याचं सूत्र काय बरं? a अधिक n वजा 1 गुणिले डी, बरोबर आहे. सो T12 बरोबर किती यायला पाहिजे बरं इथं? a म्हणजे किती आहे? 150, बरोबर आहे. अधिक n किती आहे? 12 वजा 1 गुणिले डी, डी किती आहे बरं? डी आहे तुमचा -10, म्हणजे किती येईल बरं? हे 150 अधिक 12 मधून 1 गेला तर 11, 11 गुणिले -10 किती होतील बरं? -110, म्हणजे काय येईल बरं? 150 वजा -110 म्हणजे 40 रुपये. लक्षात येते. सो शेवटचा हप्ता किती यायला पाहिजे? 40 रुपये. लक्षात येते का काय काय केलं आपण? सो एकदा चेक करून घ्या, मी पण चेक करून घेतोय, बरोबर आले का? म्हणजे कसं आहे, आपलं चुकायला नकोय. माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे. सो क्वेश्चन पेपरमध्ये चेक करून घेऊ एकदा आपण बरोबर आले का, कारण की जर चुकलं वगैरे असेल तर मग परत तुम्हाला पण सोडवायला प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे. सो डी त्याचं तर काही आपल्याकडे उत्तर नाही असं दिलेलं, बट ठीक आहे. सो हेच यायला पाहिजे तुमचं. चेक करा एकदा, मी पण चेक करतो. लक्षात येते सगळ्यांना? क्वेश्चन बघा थोडेसे लेंदी आहेत,
ठीक आहे, थोडेसे मोठाले क्वेश्चन्स आहेत, आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. ते क्वेश्चन्स त्या पद्धतीने आपल्याला सोडवावे लागतील, मग आपल्याला त्याचे सोल्युशन्स वगैरे येऊन जातील. ठीक आहे, सो बरोबर आहे T12 आणि ते दोन्ही पण बरोबर आलेले आहेत तुमचे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, हे कळालं सगळ्यांना? ठीक आहे. दोन्ही प्रश्न सेम सेम झाले का रे? नाही, हे तेच आहे ना. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न, हे तर काय चिल्लर प्रश्न आहे सगळ्यांना, बरोबर आहे का बरं? कारण खालील सारणीत गणित विषयाच्या परीक्षेतील 140 गुण दर्शवलेल्या विद्यार्थ्यांचे, बरोबर आहे. तर एक्सची किंमत काढून माहितीचा आलेख काढा. सोपं आहे सगळ्यांना. मग आता काय करत असतो बरं, हे सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या ऑलरेडी दिली आहे. किती दिली आहे बरं? 180. म्हणजे काय करणार, 25 अधिक x अधिक 30 अधिक काय करावं लागेल, 2x अधिक 65 बरोबर किती, 180. मग याची जर बेरीज केली x आणि x ची, तर किती झाली बघा, 3x, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय बघा, 25 आणि 65, तर 5 दिले इथं, तर किती झाले बरं, 70. 70 आणि 20 किती झाले बरं, 80. 90. 90 आणि 30 किती झाले बघा, 120, बरोबर. इकडे 180 आहे. सो 3x बरोबर किती येईल बघा, 180 वजा 120 म्हणजे किती येईल बरं, इथं 60, बरोबर आहे. याला x नी भाग दिला तर x ची व्हॅल्यू किती येईल बरं, सॉरी x नी नाही, 3 नी, तर किती यायला पाहिजे बरं, 20. म्हणजे x ची किंमत किती झाली, 20 झाली. मग इथं काय लिहायचं तुम्हाला, 20. इथं किती लिहावं लागेल बरं, 20 लिहिलं, 20 दोन्ही 40. लक्षात येते, कारण की इथं 2x दिले ना, तर x ची किंमत 20 आली, म्हणजे इथं किती झालं, 40. आणि याला आलेख पद्धतीने दाखवायचं, तर सगळ्यांना माहिती आहे बघा, आलेख आपण ऑलरेडी बघितलंय. कोणी बघितलं नसेल तर लेक्चर बघून घ्या. इथं काय करतो बरं, खाली आपल्याला काय लिहायचं, जे गुण दिलेले आहेत ते लिहायचे असतात, बरोबर आहे. म्हणजे 0 ते किती बघा, 10, त्याच्यानंतर किती बघा, 20, त्याच्यानंतर 30, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर जे पण आहे ते, आणि इकडे किती दिलंय तुम्हाला तेवढ्याचा फरक लिहावा लागतो, बरोबर आहे. म्हणजे 25, 30, 35 जे पण लिहायचं ते तुमच्या याने लिहा. समजा 10चा लिहिला तर 10चा लिहा, 10, 20, 30, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 50, त्याच्यानंतर 60, त्याच्यानंतर 70, जिथपर्यंत दिलंय तिथपर्यंत लिहून घ्या, बरोबर आहे. आणि मग काय करत असतो बरं आपण, 0 ते 10 म्हणजे यांच्यामध्ये किती दिलेत आपण ते लिहितो. तर 25 दिले तर 25चा काढायचा आलेख बघा, असं सांगितलं होतं का सगळ्यांना, ठीक आहे. त्याच्यानंतर कोण दिले बघा, 10 ते 20 मध्ये किती दिले बघा, 20, तर याचा 20चा काढायचा आहे. मी साधं बेसिक काढतोय, तुम्ही प्रॉपर काढा. त्याच्यानंतर 30 येईल, तर पुढच्या याच्यामध्ये किती येईल बघा, 20 ते 30, 30 कुठे इथे, सो त्याचा ग्राफ असा येईल. त्याच्यानंतर 30 ते 40 मध्ये किती दिले बघा, 40, तर त्याचा ग्राफ असा येईल बघा, बरोबर आहे. त्याच्या पुढे काय दिले बघा, 40 ते 50 मध्ये किती दिले बघा, 65, तर त्याचा ग्राफ तुम्हाला असा येईल. सो चेक करा, इथं ते लिहायचं, त्याचं अक्ष एक्स अक्षावर किती घेतलंय, वाय अक्षावर काय घेतलंय वगैरे, ते येऊन जाईल ना सगळ्यांना, ठीक आहे. एक्सची किंमत कशी काढली का आलं बघा. हे टोटल विद्यार्थी संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, किती दिल्या बरं, या विद्यार्थी संख्या टोटल 180. मग आपण नंबरची अगोदर बेरीज केली, एक्सची वेगळी बेरीज केली, नंबर पलीकडे घेऊन गेलो, मग इथून एक्सची किंमत काढली, एक्सची आली तर याची का आली तुम्हाला 20 आहे आणि याची 40 आहे, मग आलेख तुम्हाला काढता येईल. क्लिअर आहे. जर कोणाला येत नसेल तर अगोदर माझे लेक्चर्स बघून घ्या, बेसिकचे आपण सगळे शिकलेले, मग तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल. ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5, याच्यामध्ये कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे, ठीक आहे. 3 मार्कला आहे, लक्षात येते. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, की एकाच आलेख कागदावर या दोन्ही पण लाईन दाखवायच्या तुम्हाला, आणि वरील रेषांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. याचा अर्थ तिथं तुम्हाला त्रिकोण बनायलाय आणि त्या त्रिकोणाचे काय करायचे, क्षेत्रफळ. याच्यावरून काय लक्षात आलं बरं, म्हणजे या प्रश्नाकडे बघून, की हा जो 2025चा प्रश्न आहे, याच्यामध्ये पहिला जो तुमचं प्रकरण आहे, 1-2 चलातील रेषीय समीकरण 1 नंबरचं, त्याच्यामध्ये पहिल्या सराव संचवर प्रश्न होता, दुसऱ्या सराव संचवर प्रश्न होता आणि तिसऱ्या सुद्धा सराव संचवर प्रश्न होता. सो लक्षात ठेवा, प्रत्येक सराव संचवर प्रश्न विचारायलेत, त्याच्यानुसार तुम्हाला त्याला अभ्यास व्यवस्थित नीट करावा लागेल. आता बघा कसं काढतो बरं आपण, तर सगळ्यांना माहिती आहे, पहिल्यांदा घेणार आपण 2x अधिक y अधिक 2, किंवा त्याला अलीकडे आणू पलीकडे येते, ठीक आहे. सो काय बघा, 2x बरोबर y अधिक 2, याला अलीकडे आणलं तर काय होईल बघा, 2x वजा y बरोबर 2. इथं किती आहे बघा, 4x अधिक 3y बरोबर किती आहे बघा, 24. सो तुम्हाला अगोदर त्याला प्रॉपर लिहावं लागेल, बरोबर आहे. मग आता काय करूया बघा, याला थोडंसं मी इकडे व्यवस्थित लिहितो, कारण काय होते आपल्याला नंतर जागा पुरत नाही. 2x वजा y बरोबर 2, मी या yला अलीकडे आणलं, इथे काय होईल बघा, 4x अधिक 3y बरोबर 24. आता आलेख तुम्हाला माहिती आहे बघा, आलेखाने कसं काढतात, तर त्याचे तुम्हाला काय करावे लागतात, चार्ट्स बनावे लागतात. सगळ्यांना माहिती आहे का बघा, तुम्ही 2 काढले तरी चालतात, 2 पेक्षा जास्त काढले
तरी पण चालतात. ठीक आहे, 2 वर पण आलेख येत असतो, पण जनरली चांगला दिसण्यासाठी 2 पेक्षा जास्त किमती काढतात. कसा काढतात माहिती आहे सगळ्यांना? बघा, इथं एक्स लिहितो आपण, इथं वाय. सो एकदा काय करायचं, एक्सची किंमत 0 ठेवायची, एकदा वायची किंमत 0. बघा, एक्सची किंमत 0 ठेवली तर मायनस वाय बरोबर 2 भेटल, म्हणजे वायची किंमत किती भेटेल बघा, -2. एकदा वायची किंमत 0 ठेवली तर 2x बरोबर 2, तर एक्सची किंमत किती भेटेल बघा, 1. म्हणजे याचा अर्थ इथे येईल 0 आणि -2, इथे येईल 1 आणि 0. सो हे तुमचं येईल एक्स आणि वाय. तसंच याचा काढा, तुम्ही 3 काढा. मी जनरली 2 दाखवतोय तुम्हाला, तुम्ही 3 काढा. सो इथे येईल एक्स, इथे येईल वाय. परत इथं तसंच करा, एक्सची व्हॅल्यू 0, एकदा वायची व्हॅल्यू 0. बघा, एक्सची 0 झाली तर 3y बरोबर 24 आहे, बरोबर आहे. सो 3 8 काय होतील 24, म्हणजे वायची किंमत 8 येईल. आता वायची किंमत 0 ठेवा तर 4x बरोबर 24 आहे. सो 6 चौक किती होतील 24, म्हणजे इथं 6 येईल. आता याला काय करायचंय तुम्हाला, आलेखावर दाखवायचंय. आता मी कच्चा आलेख दाखवतोय, इकडे एक्स असतं, इकडे वाय असतं, सगळ्यांना माहित आहे. सो सगळ्यात मोठी संख्या किती बघा 8, तर आपण 2 2चा घेऊ. 2 4 6 आणि 8. इकडे पण 2 2चा घेऊ, 2 4 6 आणि 8. लक्षात येते. सो पहिला आपण यासाठी आलेख काढू. काय दिले बरं, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू -2, तर खाली पण जावं लागेल आपल्याला. लक्षात येते. सो वायची व्हॅल्यू इथं -2 -4, खाली पण काढावं लागेल, इकडे पण काढावं लागेल -2 आणि सो ऑन. सो बघा, वायची व्हॅल्यू -2, एक्सची व्हॅल्यू 0. सो वायची व्हॅल्यू -2 कुठे बघा, इथं एक्सची व्हॅल्यू 0 असते. त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू 0 आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे 1. 1 कुठं असेल बरं, इथं. तर तुमची जी लाईन आहे ना, ती लाईन तुमची अशी जायला पाहिजे. चेक करा. ठीक आहे. आता दुसरं काय दिलं बरं, एक्सची व्हॅल्यू 0 तेव्हा वायची व्हॅल्यू किती होती 8. दुसऱ्या याच्यात काय दिलं बघा, एक्सची व्हॅल्यू तुमची 6 होती तेव्हा वायची व्हॅल्यू किती दिली बरं 0. सो इथे येईल. सो दुसरी लाईन तुमची अशी जायला पाहिजे. चेक करा, या लाईनचं इक्वेशन काय बघा, 4x अधिक 3y बरोबर 24. आणि या लाईनचं इक्वेशन काय बघा, 2x वजा y बरोबर 2. हे व्यवस्थित लिहायचंय. आता त्यांनी काय सांगितलं, आणि वरील रेषांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता त्रिकोण कुठं तयार झालाय बघा, हा वाला पार्ट सगळा तुमचा, याचे तुम्हाला काय करायचे, क्षेत्रफळ काढायचे. लक्षात येते. मग आता बघा, याचे क्षेत्रफळ किती यायला पाहिजे बरं, तर तुम्हाला इथून इथपर्यंत दिले, बरोबर आहे. मग हे 1 पासून 6 पर्यंत, म्हणजे याचा अर्थ याची लांबी किती दिली आहे बरं आपल्याला 5. लक्षात आलं का, कारण की 1 आहे ना, 1 पासून 6 पर्यंत किती झाले बरं, तर कसं काढतात, मोठ्यामधून छोटी मायनस करायची, म्हणजे किती येईल बरं 5 येईल, बरोबर आहे. सो याची किंमत येईल तुमची 5. म्हणजे याचा अर्थ हे कोण झाला, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं फॉर्म्युला काय असतो बघा, याला काहीतरी नाव देऊ आपण, ABC. हा A, हा B आणि हा C. त्याचं सूत्र काय असतं बरं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, बरोबर आहे. सो वाटल्यास आपण पुढे लिहूया. इथे जागा नाही आपल्याकडे, आपण पुढे लिहू, नाहीतर काय करू, इथंच थोडंसं व्यवस्थित लिहू, पुढच्या याच्यात लिहू. ठीक आहे. सो त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय असतं बघा, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, बरोबर आहे. सो हे 1/2 तसंच गुणिले. आता बघा, याचा पाया कोण आहे बरं, लक्षात येते का, याचा पाया जो आहे तो किती आहे बरं, 1 आणि 6च्या मधातला फरक. तर फरक कसा काढतात, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे 6 मधून 1 गेला तर किती येईल 5. याचा अर्थ याचं जे आलंय ते किती येईल बरं, पाय येईल त्याचा 5. आता त्याची उंची किती येईल बघा, इथून एवढी बघा उंची, जर इकडे बघितलं तर किती येईल बरं 4. सो त्याची उंची यायला पाहिजे 4. सो याचा जर गुणाकार केला तर 5 चौक 20 येईल, खाली 2 येईल. बघा, वरती जर गुणाकार केला तुम्ही या दोघांचा तर 5 चौक किती आलं तुमचं 20, बरोबर आहे. आणि खाली किती आलं बरं 2. याला जर भाग दिला तर किती येईल 10. म्हणजे याचा जो क्षेत्रफळ आहे, बरोबर आहे, ABCचं, ते किती यायला पाहिजे 10 यायला पाहिजे. चेक करा, कळालं का काय केलंय. पहिल्यांदा आपण आलेख काढला, जिथं त्रिकोण बनतोय त्या त्रिकोणाचं आपण काय केलंय, क्षेत्रफळ काढलंय. ठीक आहे, एकदा मी चेक करून घेतो त्याचं 20चा हे 10चा आहे का. ठीक आहे. सो बरोबर आहे, त्याचं 10चा आहे. लक्षात येते सगळ्यांना कसं काढायचं ते. सो प्रश्न नीट समजून घ्या, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता जाऊया आपण लास्टच्या प्रश्नाकडे. तत्पूर्वी कुणी लिहिलं नसेल तर पॉज करा आणि लिहून घ्या, तुम्हाला 3 मार्क्स भेटतील. तुम्हाला या पद्धतीने सोडवायचे. अगोदर आलेख काढला आपण, मग त्रिकोण तयार झाला, त्रिकोणाचं सूत्र वापरलं, पाया गुणिले 1/2 पाया गुणिले उंची. सो हे पाया आहे, लक्षात ठेवा, 1 पासून 6 पर्यंत, म्हणजे याचा अर्थ याच्यातला फरक किती येईल 5. आणि उंची म्हणजे ही, बरोबर आहे, ही उंची नाहीये. उंची काय असते, सरळ जी काढलेली असते ती, म्हणजे उंची जर कम्पेअर केली तर किती आहे बरं इथं 4. सो उंची त्याची 4 येईल. मग 4 आणि काय केलं आपण 5 ठेवलं आणि सोडवलं. लक्षात ठेवा, सगळ्यात शेवटचा प्रश्न थोडासा अवघड लेवलचा असतो.
म्हणजे थोडासा मोठा असतो. तर तुम्हाला ते कळालं पाहिजे, मग तुम्हाला त्याला कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर आहे? ओके, चला लास्टच्या प्रश्नाकडे जाऊया. एकदम लास्टचा प्रश्न आणि इझीवाला म्हणतात. तसं इझी नसतं, ते हार्ड प्रश्न असतो. ठीक आहे, चला आपल्यासाठी हार्ड आणि इझी असं काही नाहीये. काय सांगितलं बघा, प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप काढा. म्हणजे प्रत्येक रक्तगटासाठी. ठीक आहे, मग आपण एकेकासाठी काढू. पहिल्यांदा काढू ए साठी. ठीक आहे, सो ए साठी काय काढायचंय तुम्हाला? केंद्रीय कोन काढायचंय. ओके, थोडंसं पेन चेंज करूया आपण, कारण की इथं व्हाईट आहे. सो काढायचं आहे आपल्याला केंद्रीय कोन. कोणाचा काढायचा आहे बरं? एचा. ठीक आहे, मग केंद्रीय कोनाचं सूत्र काय असेल बरं? तर पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, या सगळ्या पूर्ण कोनाची बेरीज किती येते चेक करायची. ठीक आहे, सो पूर्ण कोन किती आहे बघा, हे 45 आणि 5% जर केलं तर किती होईल बरं? 45 अधिक 5 अधिक 20 अधिक 30 बरोबर किती झालं बरं? 100% झालं. लक्षात येतंय? हे 100% आहे, म्हणजे याचा अर्थ आता आपण काढून बघू शकतो. सो केंद्रीय कोन किती आहे बघा, तुम्ही जर बघितलं तर कसं सोडवतात माहिती आहे सगळ्यांना. केंद्रीय कोन कसा काढतो आपण? कसा काढतो बरं? समजा तुम्हाला एचा काढायचा असेल तर काय करावं लागेल? जे दिलंय ते वरती लिहावं लागेल. त्याला भागिले किती? 100. चेक करा, त्याला भागिले 100 नाही, त्याला भागिले 360 गुणिले 100 असतं. चेक करा, 360 गुणिले 100 बरोबर आहे. सो इथून तुम्ही हे शून्य कट करू शकता बघा. ठीक आहे, सो 20 भागिले 36 का 360 गुणिले 100 असतं. चेक करा एकदा, इथे एक शून्य लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, सो एक शून्य कट करा. सो इथे किती होईल बघा, या दोघांचा गुणाकार केला तर वरती 200 भागिले किती येईल खाली? 36 बरोबर आहे. याला जर 4 भाग दिला तर 4 9 36 होईल बरोबर आहे. इथं 4 पंचे 20 तरी पण येत नाही का? आय थिंक मला वाटतं 100 गुणिले 360 असतं. ठीक आहे, 100 गुणिले 360 असतं. चेक करा एकदा. 100 सॉरी पूर्ण संख्या किती दिली आपल्याला? ती बरोबर आहे. सो किती यायला पाहिजे बघा, 20% काढायचे भागिले 100 गुणिले 360. हां बरोबर आहे. खाली काय लिहित असतो आपण? हां आता लक्षात आलं. खाली काय लिहित असतो? या सगळ्यांची बेरीज किती येते ती. किती आली बरं? 100. वरती कोण येईल? एचा आपण केंद्रीय कोण काढतो तर वरती एचा केंद्रीय कोण येईल बरोबर आहे. गुणिले काय असतं? 360. आता बरोबर येईल. हा शून्य कट करा, हा शून्य कट करा. 36 दोन्ही किती होतील? 72. सो पहिला तुमचा जो कोण येईल तो 72 डिग्रीचा येईल. ठीक आहे, दुसरा काढायचा आहे तुम्हाला सेम. आता दुसरा केंद्रीय कोण काय येईल बरं? मी आता डायरेक्ट लिहितो. लक्षात येतं? केंद्रीय कोण आता कितवा लिहायचा बघा आपल्याला? दुसरा लिहायचा आहे. ठीक आहे, मी इथं लिहितो. आता पेन परत बदलावं लागेल. ठीक आहे, कुणाचा काढूया आपण आता? बीचा. मग बीचा केंद्रीय कोण काढायचा तर किती दिले बरं वरती? 30 भागिले किती? 100 गुणिले किती? 360. परत एक शून्य कट करा, इथून एक शून्य कट करा बरोबर आहे. साइन 3 किती होतील? 18 बरोबर आहे. आणि 3 3 9 1 10 108. सो बी हा केंद्रीय कोण किती असेल? 108. त्याच्यानंतर केंद्रीय कोण कोणता काढायचा बघा? सी. आता मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही व्यवस्थित लिहा, असं डायरेक्ट लिहित जाऊ नका. ठीक आहे, तुम्ही एक एक काढा. इथं लिहायचं केंद्रीय कोण, त्याचं सूत्र लिहायचं काय बरं? की बीचं कोण त्याला भागिले काय? टोटल जो तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे त्याची टोटल किंमत गुणिले 360. आता बघा दुसऱ्याचं काढायचंय, बीचं काढलंय. आता काढूया ओचं. ठीक आहे, मग ओ साठी काय येईल बरं? ओ किती आहे? 45 भागिले 100 गुणिले 360. हे शून्य कट होईल बरोबर आहे. याला जर आपण भाग दिला तर किती येईल बघा? इथं 5 ने जर भाग दिला तर 5 दोन्ही 10 बरोबर आहे. आणि 5 9 45 बरोबर आहे. चेक करा, शून्य कट केला बरोबर आहे. सो इथं 9 गुणिले किती येईल? 36. आता याला परत भाग दिला तर किती होईल बरं? इथं 18 बरोबर आहे. सो 9 8 72 हातच्याले 7 9 1 9 9 आणि 7 किती होतील बघा? 10 आणि 16 162. चेक करा, 162 डिग्री येते बरोबर आहे. सो ओचं केंद्रीय कोण किती यायला पाहिजे? 162 डिग्री. बघा 45 भागिले 100 गुणिले 360. शून्य कट केला, याला 5 ने भाग दिला, 5 दोन्ही 10 5 9 45. परत बेसक 2 जर 36 ला दिला तर 18 दोन्ही 36 होतात, 18 येईल. आणि 18 गुणिले 9 9 8 72 शिला 2 हातच्याले 7 9 1 9 आणि 7 किती होतात? 16 बरोबर आहे. आता एबीचा, एबी साठी किती दिले बरं? 5%. ठीक आहे, सो एबी साठी किती आलेलं आहे? आता राहिला एबीचा केंद्रीय कोण.
ठीक आहे. सो ए बी साठी काय येईल बरं, ए बी साठी यायला पाहिजे बघा 5/100 गुणिले 360. तर हे 0 कट करा, बरोबर आहे. इथून भाग दिला परत तर 5 1 5, 5 2 10, वरती 36/2 म्हणजे किती यायला पाहिजे 18 अंश. लक्षात येते. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप काढले आपण. ठीक आहे. वरती लिहायचं ए चं रक्तगट किती आहे, ठीक आहे, भागिले टोटल रक्तगट गुणिले 360. इथं पण लिहायचं बी चं रक्तगट, सी चं रक्तगट, ज्याचं ज्याचं काढतोय ते सूत्र व्यवस्थित लिहायचं. आता लास्टच्या याच्यात काय दिलं बरं, बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या किती. आता बघा बी या रक्तगटात किती सांगितले बरं त्यांनी, व्यक्ती किती सांगितलं टोटल बरं, 600 व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींची संख्या काढा. बी या रक्तगटात बघा बी मध्ये किती दिले बरं 30%, त्याचा कोण किती आलाय बरं आपला 108 आलाय, बरोबर आहे. बी मध्ये किती आहे बघा, एकूण रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर त्यांनी काय सांगितलं, या एकूण व्यक्तींची संख्या काढा. आपल्याला त्या एकूण व्यक्तींची संख्या काढायची बघा किती आहे. सो एकूण व्यक्तींची संख्या कशी येईल बघा, एकूण व्यक्तींची संख्या जर काढायची असेल तर बी साठी काढायचं. बी मध्ये किती दिले, बी या रक्तगटात 600 व्यक्ती आहेत, ठीक आहे. सो सूत्र काय लिहावं लागेल बरं आपल्याला, बी या गटात 600 आहेत तर आपल्याला एकूण किती आहेत ते काढायची संख्या. सो सूत्र कसं लिहावं लागेल बरं, 108 डिग्री, बरोबर आहे, बरोबर 600 भागिले एकूण संख्या गुणिले काय करावं लागेल बरं 360. बघा असं लिहिता येईल का. मग ही एकूण संख्या काय होईल बरं, इकडे जाईल, बरोबर आहे, भागाकारामध्ये तर गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे एकूण संख्या बरोबर किती येईल बरं 600 भागिले 108 गुणिले 360. लक्षात ठेवा इथं तुम्हाला एकूण संख्या 100 दिली होती तर आपण सगळ्यांच्या खाली 100 लिहिली. आता आपल्याला उलट दिले, त्यांनी एकूण लोकसंख्या किती हे विचारले, बी ची किती सांगितली लोकसंख्या त्यांनी 600. सो त्याच्यानुसार आपल्याला असं यायला पाहिजे. आता याला सोडवा किती येतं बघा. सो याला जर सोडवलं तर वरती किती आहे बघा 600 गुणिले 360 भागिले किती बघा 108. याला कशाने भाग जातो ते द्या, 9नी भाग द्या समजा फॉर एक्झाम्पल, तर किती येईल बघा इथं खाली येईल 9 1 9, बरोबर, एक उरल सॉरी 2 1 उरल 18 होतील, 9 2 18, इथं किती होतील बघा 9 चौक 36 म्हणजे 600 गुणिले किती येईल इथं 40. ठीक आहे. याला परत 4नी भाग द्या, 4 त्रिक 12, 4 दै 40. सो 600 गुणिले 10 भागिले 3, परत याला 3नी भाग द्या, 3 1 3, 3 2 6 म्हणजे किती येईल बरं 200 गुणिले 10 म्हणजे किती यायला पाहिजे 2000. म्हणजे एकूण संख्या ज्या आहेत त्या किती आहेत बरं 2000 आहे. लक्षात येते काय सांगितलं बघा. या प्रश्नामध्ये नीट समजून घ्या, या रक्तगटात 600 व्यक्ती असतील, जसं आता इथं बी या रक्तगटात किती दिले होते बरं 300, तर आपण काय केलं होतं बरं 30 भागिले 100 गुणिले 360 दिलं होतं. आता इथं काय विचारलं त्यांनी, बी गटात तुम्हाला दिले 600, मग बी साठी आपल्याला कोण किती दिलाय बरं 108, आपण तो लिहिलाय, एकूण संख्या माहित नाही, 360 नी तर गुणतात, हे फॉर्म्युला आहे आपला, सूत्र आहे. मग आपण त्याच्यामध्ये किमती ठेवल्या, एकूण लोकसंख्या किंवा एकूण संख्या ज्या पण आहेत त्या भागाकारामध्ये होत्या, इकडेच गेलं तर गुणाकारामध्ये जातील, हे गुणाकारामध्ये होतं इकडे आलं तर भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर आहे सगळ्यांना, लक्षात आले. ओके. सो अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन पेपर होता. आता किती वेळ झाला तुम्ही बघा, तेवढ्या वेळेत तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे. काही प्रश्न आपण फास्ट घेतले, जे कळले नसतील नीट समजून घ्या, पॉज करा, व्यवस्थित बघा, आणि अजून कळलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आपण त्या पद्धतीने लेक्चर घ्यायचा प्रयत्न करू, थोडंसं स्लो जाऊ. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक जो पहिला होता वाटलाच तो एकदा मी परत रिवाईज करतो, कारण की लेक्चरमध्ये तो आपला व्हिडिओ पॉज झाला होता. ठीक आहे. सो परत एकदा तो एक्सप्लेन करतो बघा मी काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये. तर मला वाटतं आय थिंक आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये इथे कुठेतरी आपला पॉज झाला होता, तर आपण इथे परत जाऊ. MCQs परत एकदा सांगतो काय काय सांगितलं होतं बघा. सो याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की निश्चयकाची कोटी सांगा, बरोबर आहे. सो याची जर कोटी सांगायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, कोटी जर सांगायची असेल तर किती रो आणि किती कॉलम आहेत ते बघायचं, म्हणजे आडव्या किती लाईनी आहेत आणि उभ्या किती लाईनी आहेत. तर 2 आडव्या लाईनी आहेत, 2 उभ्या लाईनी आहेत, याचा अर्थ याची कोटी किती झाली 2 झाली. दुसऱ्यात विचारलं होतं बघा वर्ग समीकरण, तर वर्ग समीकरण म्हणजे काय, तर तुम्ही याने जर तिरपा गुणाकार वगैरे केला तर येणार नाही. वर्ग समीकरण हे यायला पाहिजे होतं ax चा वर्ग अधिक bx अधिक c. सो हे येणार नाही, हे पण येणार नाही, हे पण नाही येणार. या x ने याला गुणलं तर तुम्हाला x वर्ग अधिक 5x बरोबर 2 येईल, तर हे तुम्हाला वर्ग समीकरण येऊन जाईल. सो याचा अर्थ त्याचं ऑप्शन बी झालं. ठीक आहे. पुढच्या याच्यामध्ये काय सांगितलं बघा
की खालील अंकगणिती श्रेणीचे साधारण फरक काढा. कसं काढतात बरं? T2 मधून T1ला मायनस, T3 मधून T2ला, तर 4 मधून 4, 4 मधून 4 काय होईल बरं? 0. तर त्याचा ऑप्शन डी येईल. आणि चौथ्यामध्ये काय विचारलं होतं बरं? की संभाव्यता काढा. तर संभाव्यता कशी असते बघा? टक्केवारीमध्ये 0 आणि 100च्या मध्ये पाहिजे टक्केवारीमध्ये. तर 0 आणि 100च्या मध्ये 15% आणि नंबरमध्ये 0 आणि 1च्या मध्ये पाहिजे. तर हे पण 0 आणि 1च्या मध्ये बघा. 2ला जर 3नी भाग दिला तर 0.6 येतं. सो हे पण 0 आणि 1च्या मध्ये. आपल्याला त्यांनी विचारलं की खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. आता बघा 15ला जर 10नी भाग दिला तर 1.5 येतं. याचा अर्थ हे 1 पेक्षा मोठी आहे. तर हे त्याचं ऑप्शन यायला पाहिजे. क्लिअर आहे? सगळ्यांना कळालं? सो अशा प्रकारे तुम्हाला हा सराव संच जो होता तो सोडवायचा होता. काही जर डाऊट असेल, काही नंबर वगैरे एखादा चुकला असेल आपल्याकडून तर तो बघून घ्या. तुम्ही त्याला दुरुस्त करा. कारण की मी क्वेश्चन पेपर बघितला नव्हता. मी डायरेक्ट सॉल्व करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, मे बी काही चूक होऊ शकते एखाद्या वेळेस. आणि तुम्ही पण एखादा क्वेश्चन पेपर घेऊन सॉल्व करून बघा. याला पण सोडून परत एकदा तुम्ही बघा. काही येत नसेल तर ते पण तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, मग बाकीचं राहिलेलं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. पुढचं आपल्याला क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे. ठीक आहे, तोपर्यंत बघत राहा आपलं VCC ट्युटोरियल. धन्यवाद. थँक्यू सो मच.